आहे. मला इन केस तुम्हाला तलाठीची पोस्ट मिळाली, समजा झाले तुम्ही एक्झाम दिली, पास झाले, मस्त तुम्हाला 200 आउट ऑफ समजा 182 मार्क्स आहेत, ठीक आहे. आता कट ऑफ जो लागेल तुमचा कॅटेगरीनुसार जर बघितलं SC ST 170+ पकडा, 170 धरून चालला, 165 to 170. 2090 आय रिमेंबर दॅट. त्यावेळेला पहिली एक्झाम झाली होती ऑनलाईन तलाठीची, तर त्यावेळेला 163+ होता SC ST आणि ओपन होता 181+. ओपन होता 181+. मुलांना 192 197 असे मार्क्स होते. माझ्या एका मित्राला, माझ्याच जवळच्या रूममेटला 199 होते तेव्हा, तरी त्यांनी घेतली नाही. आता तेव्हा वेगळं भूत होतं मला डोक्यात, तलाठी नाही मिळाली, ज्याची प्रिपरेशन करत होता तेही नाही मिळालं, काहीच नाही मिळालं. आता दुकान टाकून बसलं आहे. 199 इट्स नॉट अ जोक. आता जर समजा त्यांनी कंटिन्यू केलं असतं, भरपूर इकडून तिकडून पैसा, बिल्डिंग उभी राहिली असती. सो तलाठी आपण का बरं देत आहे? कारण की एक म्हणजे ॲडव्हान्टेज बघायचं आहे कोणती गोष्ट करताना, की अरे एक्झाम सोपी आहे, अभ्यासाचं जे वेटेज आहे ते कमी आहे. सायन्स हा सगळ्यात कोर सब्जेक्ट मानला जातो एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधला. तुम्ही रेल्वे द्या, बँकिंग द्या, UPSC द्या, MPSC द्या, बरोबर, ह्या सगळ्यामध्ये सायन्स हा कोर आहे. आता मी या सगळ्या बॅकग्राऊंडच्या मुलांना शिकवतो म्हणून मी तुम्हाला त्याचं सांगू शकतो. ह्याच्यामध्ये काय असतं की मुलांना सायन्सची खूप भीती वाटते, जे की नाही आहे. मला सांगा, तुम्ही 5व्या वर्गापासून, आता तर 3री-4थीपासून सुरू केलं, पण त्यावेळेस तुमच्या वेळेस 5व्या वर्गापासून विज्ञान होतं. ह्यासवर नो, कोणी तुमच्यापैकी CBSE असेल, कोणी स्टेट असेल. 5व्या वर्गापासून जे सायन्स होतं ना, बस त्याचा जो कोर पार्ट आहे ना, एकदम नॉर्मल गोष्टी, की रक्त लाल का असतं, झाडं हिरवे का असतात, पानं पिवळी का पडतात, बरोबर आहे, हे असं ते तसं, बस एवढे क्वेश्चन विचारले जातात. एवढं इझी आहे सायन्स. सो तलाठी का बरं देत आहे? पहिला फोकस बघा, की समजा तुमच्यापैकी एखाद्या स्टुडंटचं, मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल ॲज अ टीचर, आय सजेस्ट यू शूड हॅव अ बिग ड्रीम. तुमचं तर खूप मोठं ड्रीम राहायला पाहिजे, की यार मला IAS बनायचं. बस काय ठेवायचं ड्रीम? IAS बनायचं आहे. ठेवा ना, काय होईल? IASचं ड्रीम ठेवा, तहसीलदार तर म्हणाल, ऐसवर नो. तुम्ही जर म्हणाल की हां मेरा ड्रीम बस तलाठी बनना है, कुछ नाही, तर तुम्ही तलाठी पण नाही बनणार. लिहून देतो मी तुम्हाला. ही सायकोलॉजी आहे, ही मेंटॅलिटी आहे. समजत आहे का? पटत आहे तुम्हाला लोकांना? लक्षात ठेवा. तर आपण तलाठी देण्यामागचं कारण काय आहे, की पहिलं रिझन की एक्झाम इझी आहे, 200 मार्क्सची. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज सांगू तुम्हाला काय, नो निगेटिव्ह मार्किंग्स आर देअर. कोणते निगेटिव्ह मार्किंग्स नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की समजा तुम्ही फेकलं एखादा ॲन्सर, ओम नमः शिवाय, हां सी ॲन्सर इज करेक्ट, तर तिथे काही तुमचं रॉंग नाही होणार आहे. पण मी तुम्हाला शुअरली सांगतो की तुम्हाला ह्या एक्झामचा फायदा कुठे होणार. जर तुमच्यापैकी कोणी फ्युचरमध्ये MA LLBची एक्झामसाठी जर प्रिपरेशन कराल, सेम एक्झाम तुमच्या तोंडावरून पडेल, सेम पॅटर्न. 2016ला मी एक एक्झाम दिली होती MIDCची, ठीक आहे. ती पण 200 मार्क्सची होती, निगेटिव्ह मार्किंग नव्हत्या. सेम क्वेश्चन दिसले मला. म्हणजे डायरेक्टचे जे एक्झाम्स आहेत ना, याचा हा फायदा असतो. पटलं का तुम्हाला लोकांना? म्हणजे निगेटिव्ह मार्किंग्स नाही आहे, क्वेश्चन्स इझी पॅटर्नमध्ये येतात, असे फिरून फारून, असे एकदम हाय लेवलचे, एकदम डोसं डोक्याला ताप बसले एकदम. तरीही सांगू तुम्हाला, एवढं असून पण मुलं पास नाही होत. एवढं इझी करून पण स्टुडंट्स पास नाही होत. का बरं? कारण की ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नाही आहेत त्यांचे. त्यांना फक्त बस द्यायची आहेत. मी तुम्हाला सांगतो, इट्स अ व्हेरी गोल्डन चान्स फॉर यू. तुम्ही जर एक बघा, लोक तुम्हाला हसतील पण, की मी काय तलाठी देत आहे, एवढी हुशार मुलगी तू. आधी ते गर्ल्सच बसले म्हणून सांगतो, एवढी हुशार मुलगी, अरे तू इतकी छान मुलगी, तू इतकी मोठ्या घरची मुलगी, आणि तू एवढं मस्त हे ते सगळं तलाठी देते. समजत आहे का? तुम्हाला बोलतील, टॉर्चर करतील, फ्रेंड्स करतील, कारण त्यांना त्याची व्हॅल्युएशन नाही माहिती. त्याला म्हणा एक काम कर, तू IASच्या पोस्टवर बस आणि मग मला सांग. समजत आहे का तुम्हाला? फॅमिली मेंबर्स येतील, तुम्हाला टॉर्चरिंग करतील. मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, फर्स्ट नियम लक्षात ठेवायचा, कोणतं पण गोल अचीव करताना, म्हणजे एक्झामचं प्रिपरेशन करताना, कोणाचं ऐकायचं नाही. कोणाचं म्हणजे आमच्या सगळ्यांना ऐकायचं. आणि हे जी लोक बोलतात ना, की अरे काही नाही होत, कशाला, काही फरक नाही पडत. तलाठीची पोस्ट घ्या, सरळ MPSC प्रिपरेशन स्टार्ट करा. पटलं का? गोल डिसाईड करा. तलाठी तुम्ही जर आज पास केली, बरोबर आहे, तर काय होईल फायदा? बेसिक पक्क होईल तुमचं एकदम. काय म्हणतात त्याला, तुम्ही कॉन्फिडंटली एक्झामला जाऊ शकाल, ठीक आहे. समजा तलाठी जर समजा तुम्ही दिली, बरोबर, आणि तुम्ही पास झाले, क्लिअर झाले, मला वाटतं मुलींचा
कट ऑफ 160च्या आसपास लागायला पाहिजे माझ्या अंदाजे. 157 तेव्हा लागला होता, आता माहिती नाही किती आहे. ठीक आहे. तलाठी जर दिले तर तुम्ही सरळ MPSCसाठी प्रिपरेशन करायची सुरू. मी तर म्हटलं आतापासूनच प्रिपरेशन करायची सुरू. तलाठीचा अभ्यास फार सोपी आहे. तलाठीचे भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आकार फाउंडेशनच्या वतीने जे पण तुम्हाला सांगितले ते सांगा. आणि सायन्सचं मी जेवढं शिकवेल बस तेवढंच करा, इनफ. एक फक्त लुसेंटची बुक घेऊन घ्यायची, मी सांगतो म्हणून. कोणती? ल्युसेंट, LUECENT, ल्युसेंट. ठीक आहे. मी जे जे सांगतो ते त्या पद्धतीने करा. दुसरं, तुम्हाला सब्जेक्ट्सबद्दल सगळं माहीत झालं असेल की तुम्हाला थोडंसं जनरल सायन्सबद्दल येईल. मला वाटतं एक हार्डली 25 प्रश्न येतील तुम्हाला, जिथपर्यंत मला माहिती आहे. कारण मी ही एक्झाम कधी दिली नाही आहे, पण सिलेबस तोच आहे, क्रंच तोच आहे. मी ॲक्च्युली MPSCवाल्यांना वगैरे आम्ही शिकवतो, परंतु तलाठीचा जो सिलेबस आहे तो MPSCमधून आलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की एक 5-10 मार्कासाठी मॅथ्स येणार. घाबरायचं अजिबात नाही. 2-3च लेसन टॉपिक सांगतो तुम्हाला. सरळ वेळ झाला पाहिजे, लसावी मसावी आला पाहिजे, वेळ, वेग, टाईम, डिस्टन्स वगैरे जे असतात ना, इझी फॉर्म्युला आहेत रे. फॉर्म्युला पुट करा, ॲन्सर काढा, एवढं इझी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? वेळ घेऊ शकता, वेळ भरपूर आहे तुमच्याकडे, वेळ फार चांगला आहे. त्याच्यामध्ये GKसाठी तर मी तुम्हाला एक सिम्पल सांगेल. कोणत्याही एखाद्या चांगल्या दुकानात जायचं, त्याला म्हणा भाऊ या वर्षाचं मागच्या वर्षीचं जेवढं पण असेल म्हणा करंट अफेअर ते ज्या पुस्तकात आहे ते मला दे. एक अभिनव प्रकाशन एक चांगलं आहे. ठीक आहे. एक चाणक्य मंडल परिवाराचं एक निघतं आणि एक सकाळ फाउंडेशनचं पण निघतं. तर तुम्ही सकाळचं नाही घेता, अभिनव प्रकाशन इज इनफ, सफिशियंट फॉर यू. ठीक आहे. ते सफिशियंट आहे. त्याच्यानंतर हे झालं करंट अफेअर वगैरे. आपण आता माझं लेक्चर सायन्स आहे म्हणून सायन्सबद्दलच बोलूया. तर सायन्सबद्दल कसं काय करायचं? तर सायन्सचे पण असे खूप डेंजर प्रश्न येत आहे बा. हां, असं काही नाही आहे. ठीक आहे. की बा कोरोना आला, मग कोरोनामधल्या त्या शरीरातला त्या अवयवामधला कोणत्या याच्यात काय झालं सांगा. असं ठीक आहे. तलाठीच देऊन नेले तुम्ही पोस्ट, एवढं डिटेल कशाला विचारता, आहे की नाही? काही एवढं येणार नाही. पण नॉर्मली तुमचा अभ्यास पाहिजे. बघा, आपण शिकलेलो सगळं असतो, परंतु आपण ते मेमोराईज नाही करत, कारण आपल्याला रटण्याची सवय असते. आपण सायन्स जे काही शिकणार आहे ना, जे काही लेक्चर्स आपल्याला 8-10 मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये एकही गोष्ट मी तुम्हाला रटू नाही देणार. पूर्ण डोक्यात असं फिट करून ठेवेल की ते एक्झाममध्ये आल्याबरोबर तुम्हाला उत्तर मिळेल. मी हे नाही म्हणत शुअर की मी जे शिकवत आहे ॲज इट इज तसं येईल. जर तसं होईल तर तलाठीवाले लोक माझ्याकडे येतील की सर तुम्ही पेपर सांगा, तुम्ही क्वेश्चन काढा, आम्ही तुमचे क्वेश्चन पेपरमध्ये टाकतो. सर नो. मग थोडासा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. सो लुसेंट एक बुक ठेवायची, जो सगळ्या सिलेबसचा तुम्हाला अभ्यास देईल. जॉग्रफी देईल, हिस्ट्री देईल, GK देईल, तुम्हाला पॉलिटी देईल. पॉलिटी तर खूप बेस्ट, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आर्टिकल्स दिलेले आहे सगळे, आणि सायन्सचं एकदम व्यवस्थितपणे दिलेलं आहे. मी प्रेफर करतो सायन्स आणि जॉग्रफीसाठी. तुम्हाला समजलं? तुम्हाला नेक्स्ट स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे, तुम्ही 7व्या वर्गाची पुस्तक, एक 8व्या वर्गाची पुस्तक आणि जास्त 9व्या वर्गाची पुस्तक, 7, 8, 9 एवढी जरी वाचली ना, समजा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 6th ते 9th पर्यंत एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. हे बघा, 6th, 7th, 8th आणि 9th. 10th पण करू नका, जड जाईल तुम्हाला. 10th म्हणजे खूप डिटेल आहे. ते मिटोसिस, मिओसिस, दुनियाभरच्या त्याच्यात गोष्टी टाकलेल्या आहेत. बायोलॉजी थोडंसं डिटेलमध्ये आहे, काही आवश्यकता नाही त्याची. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला एक सिम्पल वे सांगतो मी काय करायचं. आकार फाउंडेशनचे जे हे आहे टेलिग्राम चॅनल किंवा जे काही असतील आपल्या फाउंडेशनचे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स पेपर सापडतील. ठीक आहे. काय सापडतील त्याच्यावर? क्वेश्चन पेपर. कोणत्याही पेपरचा अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी असते. आम्ही इंजिनिअरिंगला असताना आम्ही काय करायचो, सरळ लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर काढायचो, आदल्या दिवशी बसायचं. उद्या पेपर आहे माझा, समजा उद्या माझा कम्प्युटर सायन्सचा पेपर आहे, मी आदल्या दिवशी बसायचो रात्री 8ला. काय एवढं काही डोक्याला लोड घ्यायचं नाही, नोट्स सगळे पडून राहायचे. जुने पेपर जे आहेत सगळे क्वेश्चन्स काढायचे, बघायचे रिपीटेड कोणते, हे रिपीटेड आहे याच्यावर फोकस करायचा, जे रिपीटेड नाही ते थोडंसं डोक्याला क्लिक करून डेटा सेव्ह करून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तेच. अशी करत इंजिनिअरिंग निघते मॅक्झिमम स्टुडंट लोकांची. एका रात्री इंजिनिअरिंग काढणारे पोरं असतात, समजत आहे का तुम्हाला? सो आपल्या एक्झाम तसं नसते बरं. नाही तुम्ही ना आरामात तलाठी उद्या आहे, आज बसू, रात्री 8ला सांगितलं सरांनी आपण 9ला बसू, चल ठीक आहे, असं नसतं बरं. हे कॉम्पिटेटिव्ह आहे. याच्यामध्ये तुम्हाला एलिमिनेशन प्रोसेस असते. एलिमिनेशन म्हणजे किती मॅक्स टू मॅक्स. समजा तुम्ही 4 मुली आहे आणि 4च्या 4 चालले तलाठी झालं, पोस्ट एक आहे,
तर तुम्ही समजवता नाही करू शकत नाही. हे चला आपण चौघी मैत्रिणी आहोत, एक काम कर, यावर्षी तू बसून जा, पुढच्या वर्षी मी बनते, हां मग माझं लग्नच होणार आहे, मग तिसरं वर्षी मी, असं नाही चालत. एलिमिनेट. चौघांमध्ये कॉम्पिटिशन चालेल. मग चौघांपैकी जो परफेक्ट राहील तो आतमध्ये एंटर करेल. समजत आहे. सो तुम्हाला क्वेश्चन पेपर सगळ्यात पहिले तर क्वेश्चन पेपर काढा, ठीक आहे, आणि ते फक्त वाचायला सुरुवात करा प्रत्येक सब्जेक्टचे, नॉट फॉर ओनली सायन्स, पॉलिटी वगैरे. पॉलिटी पण फार इझी येईल, हिस्ट्रीचा थोडा व्यवस्थित करा, जॉग्रफी इझी येईल, फिजिकल जॉग्रफीचा जास्तीत जास्त करायचा. आणि मला तरी असं वाटतं महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल याचा खूप चांगल्याने अभ्यास करा त्याचा करताना, ठीक आहे. मग सायन्समध्ये करताना बघा, आपण जर सायन्सचा जर व्यवस्थित स्टडी केला की सायन्सचा जर कसा अभ्यास करायचा, तर बघा, तर सायन्समध्ये 3 पार्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये परत 2 पार्ट आहे, फिजिक्समध्ये 2 पार्ट आहे, केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट आहे. बायोलॉजीमध्ये कोण आहे, बॉटनी आणि झू, ठीक आहे. बॉटनी म्हणजे वनस्पतींचा अभ्यास, झू म्हणजे प्राण्यांचा अभ्यास. समजत आहे का. मग यामध्ये करत असताना फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, आता याच्यामध्ये बघताना मी जेव्हा ॲनालिसिस केलं तलाठीच्या पेपरचं, तर मला बायोवरती क्वेश्चन फोकस दिसते, बायो आणि फिजिक्सवर, ठीक आहे. बायो आणि फिजिक्सवरती क्वेश्चन फोकस दिसते. एम पी एस सीमध्ये पण सेम होतो. एम पी एस सीमध्ये पण जवळपास एक 20-25 प्रश्न विचारले जातात सायन्सचे, त्याच्यापैकी मॅक्झिमम क्वेश्चन्स हे बायोलॉजीवरती असतात. नियर अबाउट तरी जर तुम्ही असं कन्सिडर केलं की 15 क्वेश्चन्स हे 15 क्वेश्चन्स तरी असतातच, 15 क्वेश्चन्स तरी असतातच, ठीक आहे, बायोलॉजीचे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तलाठीचा अभ्यास करताना आपल्याला बायोलॉजीचे क्वेश्चन जास्त दिसत आहे, याच्यावर फोकस करायचं. बेसिक बायोलॉजी जे आपण इथे शिकणार आहेत. मग याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. तर फिजिक्स म्हणजे काय आहे, जे काही तुम्हाला या वर्ल्डमध्ये दिसत आहे, ज्याचा तुम्ही यूज करू शकता, ज्याच्यापासून तुम्ही काहीतरी इम्प्लिमेंटेशन करू शकता, त्याला फिजिक्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, फिजिक्स. जे पण या गोष्टी हाईड आहे, म्हणजे ह्या गोष्टी जे तुम्हाला दिसत आहे त्याला चालवण्यासाठी जी प्रोसेस सुरू आहे हिडनमध्ये, त्याला चालवण्यासाठी जी प्रोसेस सुरू आहे, ज्याच्यामुळे रिॲक्शन्स होऊन काहीतरी गोष्ट तयार होतात, त्याला केमिस्ट्री म्हणतात. त्याला काय म्हणतात, केमिस्ट्री. आणि आपण स्वतः जे आहोत किंवा आपण जे स्वतः जगत आहोत किंवा आपल्या स्वतःचं जे काही डेव्हलपमेंट होत आहे त्याच्या मागे म्हणजे त्याचा जो अभ्यास होतो म्हणजे बायोलॉजी आहे. पटलं तुम्हाला. नेक्स्ट, मग या ठिकाणी फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे, ठीक आहे. याचा अभ्यास करताना बॉटनी आणि झू, त्याच्यामध्ये बॉटनीवरती क्वेश्चन जास्त विचारले गेले, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, क्वेश्चन्स किती येतील सायन्सचे, किती येतील अंदाजे, 10, 15, 20, काय वाटतं, हे सांगा. किती किती 4. बरोबर बरोबर. हां 10 वगैरे. अरे वा. हां किती, 20-25. हां तुम्ही सांगा. 7. मोजून 5 प्रश्न येतात, ठीक आहे. किती येतात, मोजून 5 प्रश्न येतात. खूप जला 6वा प्रश्न टाकला. समजत आहे का. आणि माझ्या अंदाजे मला वाटतं 2 मार्काला एक प्रश्न असायला पाहिजे. 100 प्रश्न आहेत, 200 मार्काचा पेपर आहे, 2 मार्काला एक प्रश्न आहे. आता मला सांगा, जी के आहे, त्यात हिस्ट्री आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, त्याच्यानंतर थोडंसं अजून इकडलं तिकडलं टाकून दिलं करंट अफेअर वगैरे, हां, आणि आपलं पण सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन जर बघितलं तर सायन्सच्या वाट्याला फक्त हार्ट टू हार्ट 5 ते 6 प्रश्न येत आहे. समजत आहे. पण असं नाही आहे की 5 ते 6 प्रश्न तर कशाला अभ्यास करायला. ते 5 ते 6 प्रश्न आउट ऑफ जर गेले तर तुमचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. ॲसो नाव इंग्लिश आहे, इंग्लिश व्याकरण, मराठी व्याकरण, चांगला अभ्यास करायचा त्याचा, कारण हे दोघंचं वेटेज मला वाटतं जास्त आहे. आणि फार फालतू प्रश्न असतात ते. समजत आहे का तुम्हाला. नाम काय, सर्वनाम काय, व्यंजन कोणते, ठीक आहे, आणि हे काय आणि ते काय. मोरा वाळंबे सरांची पुस्तकं आहे ती वाचून घ्यायची, किंवा कोणतीही एखादी प्रकाशनची पुस्तकं वाचायची, त्यात पूर्ण डिटेल्स आहे. बेसिक चांगलं करून ठेवा कोणत्याही गोष्टीचं. मग सायन्समध्ये 5 ते 6 प्रश्न येतील. मग आपल्याला त्याच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित प्रिपरेशन करायचे आहे. समजायचं सगळ्यांना. सो आता आपण काय करू, आता आपण आपलं लेक्चर सुरू करताना आपण एखाद्या टॉपिकपासून सुरू करू. तर बघा, मी एकदम इझिली तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिले आपण एक स्टोरी फॉर्ममध्ये बघू, नंतर टॉपिक्सवरती डायरेक्ट जम्प करू. या वर्ल्डमध्ये जी पण गोष्ट तयार झाली आहे ना, छोट्यातली छोटी गोष्ट, ती एका स्मॉलेस्ट पार्टिकलमध्ये आलेली आहे. म्हणजे अर्थचं पण फॉर्मेशन तसंच झालेलं आहे, सनचं पण फॉर्मेशन तसंच झालेलं आहे.
वर्ल्डमध्ये जी काही म्हणजे तुम्ही आम्ही सगळं ए टू झेड या जगातला आलेला पहिला जीव ज्याला तुम्ही लिव्हिंग थिंग म्हणतात. सो व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ लिव्हिंग थिंग असा एकदा यू पी एस सीमध्ये क्वेश्चन आला होता खूप आधी की ॲक्च्युअलमध्ये लिव्हिंग थिंग काय आहे. भरपूर दिलं तर जो ग्रोथ होते ज्याची रेस्पिरेशन येते फालतू आहे सगळं. लिव्हिंग थिंग म्हणजे काय, जो स्वतःला या वर्ल्डमध्ये सर्वाईव्ह करू शकतो, जो स्वतःला या वर्ल्डमध्ये सर्वाईव्ह करू शकतो, जो स्वतःला जगवू शकतो त्याला लिव्हिंग थिंग म्हणतात. बस एवढं इझी आहे. मग त्याच्यामध्ये कसं जगवणार तो स्वतःला, श्वास घेऊन, श्वसन करून, अन्न निर्माण करून किंवा स्वतःचं पोषण करून, प्रजनन करून म्हणजे स्वतःसारख्या आणखी जीवांची उत्पत्ती करून, बरोबर आहे. एक्सक्रिशन म्हणजे की स्वतःमध्ये असणारे ज्या वेस्ट प्रोडक्ट आहेत त्याला बाहेर काढून, समजत आहे. सो याला आपण काय म्हणतो की तो स्वतःचं जीवन व्यतीत करू शकतो. सो या ठिकाणी मग जेवढे पण सूक्ष्मजीव आले ना सगळ्यात पहिले हे पाण्यात निर्माण झाले. कुठे निर्माण झाले, हळूहळू त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली, हळूहळू त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. छोट्या छोट्या एक एक कणांपासून एक एक वस्तू तयार झाली. छोट्या छोट्या एका कणांपासून एक एक छोटी वस्तू तयार झाली. जेव्हा ते छोटे छोटे कण सगळे एकत्र यायला लागले, जेव्हा ते सगळे छोटे कण एकत्र यायला लागले तेव्हा त्याला मराठीमध्ये आपल्या इंडियन पहिले एक एक माझा शब्द लक्षात ठेवा, आपल्या इंडियन सायंटिस्टनी किंवा इंडियन भारतीय तत्त्वज्ञांनी त्यांना अणू हे नाव दिलं. काय नाव दिलं, अणू हे नाव दिलं. त्यातला पहिला कोण होता, महर्षी कणाद. कोण होता, इसवी सन पूर्व 739 समथिंग त्यांनी नाव दिलं. आता कसं झालं, त्यांनी काय सांगितलं की बाबा रे हे जे सगळं विश्व तयार झालं आहे ना एका छोट्या छोट्या कणांपासून तयार झालं आहे. तो एक कणच सगळ्यात डेंजर असतो. म्हणजे तो कण पण काय आहे, खूप डेंजरस आहे. म्हणजे त्या एका कणापासून पूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे एवढी ताकद त्या एका कणात आहे. म्हणून त्यांनी नाव देऊन टाकलं त्याला परमाणू. काय नाव देऊन टाकलं, परमाणू. त्याच्यानंतर वन बाय वन वेगवेगळे सायंटिस्ट ते यायला लागले आणि त्यांनी नावं द्यायला सुरुवात केली. मग एक एक क्रम लक्षात ठेवायचा. महर्षी कणाद आले, त्यांनी नाव काय देऊन टाकलं त्याला, परमाणू. काय नाव देऊन टाकलं, परमाणू. ज्याला आता इंग्लिशमध्ये लोक ॲटम असं म्हणतात. काय म्हणतात, जॉन डाल्टन नावाचा एक व्यक्ती आला. जॉन डाल्टन नावाचा एक 16व्या-17व्या शतकानंतर. तो म्हणे अरे ऐसा कुछ नहीं है यार, देखो ऐसी बात है कि जो भी स्मॉलेस्ट पार्टिकल है ना इस दुनिया में उसे धीरे धीरे एक चीज़ ऐसी बनती है, एक स्पेरिकल अशी एक वस्तू बनते की ज्याला एक म्हणजे स्पियरसारखं, त्याला नाव आहे ॲटम. त्याला नाव काय आहे, ॲटम. पहिले त्याचं नाव पहिले ॲटमॉस होतं. नाव काय होतं, ॲटमॉस. त्या ॲटमॉसवरून त्याला काय नाव ठेवण्यात त्याला ॲटम. मग नंतर त्यांनी सांगितलं की ॲटम आहे ठीक आहे, तर त्या ॲटममध्ये काही चार्ज वगैरे काही नाही राहत, तो एकदम न्यूट्रल असतो, बरोबर आहे. तो काय असतो, न्यूट्रल असतो. त्यांनी एक सगळ्यात मोठं स्टेटमेंट काय दिलं, ना याला निर्माण करता येत ना याला नष्ट करता येत, बरोबर. मग याला निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही, मग हे होणार कसं, बरोबर आहे. मग हे होणार तरी कसं. मग समोर जाऊन एक एक सायंटिस्ट लोकांनी आपली थेरी मांडायला सुरुवात केली. आपली थेरी काय केली, मांडायला सुरुवात केली. मग नंतर आले थॉम्सन नावाचे सायंटिस्ट. कोण, थॉम्सन. नीट लक्ष द्या. आता थॉम्सन नावाचे सायंटिस्ट होते, ते आपल्या नागपूरमध्ये राहत होते, बरोबर. त्यांनी बघितलं अरे नाही, नागपूरमध्ये तलाठीचा पूर्व अभ्यास करून नेले, त्यांना थोडंसं नॉलेज देणं जरुरी आहे, बरोबर आहे. आणि मुली शिकल्या पाहिजे, महिला सक्षमीकरण झाले पाहिजे. मग क्लासला मुली येऊन बसलेल्या आहेत. मग त्यांनी म्हटलं आपण एक थेरी बनवून टाकू. मग एक सर येतील आणि मग ती माझी थेरी शिकवतील. मग ते थॉम्सन होते, जे थॉम्सन. ते आले आणि त्यांनी एक थेरी मांडायला सुरुवात केली. पहिले त्यांनी काय सांगितलं, जॉन डाल्टन तू पागल आहे, ठीक आहे, तू जास्त बडबड करू नको, तुला काही समजत नाही आणि तुझी थेरी पूर्ण बकवास आहे, मी जे सांगतो ते खरं आहे. म्हणजे काय खरं आहे सांग. तर त्यांनी सांगितलं की अरे या जगामध्ये जे काही निर्माण होत आहे ना, ठीक आहे, एक स्पियर फॉर्ममध्ये, ठीक आहे, एक वस्तू आहे, गोल आकार आहे, भरीव आहे, असं आहे तसं, ठीक आहे. तू काय म्हटलं की त्याला नष्ट करता येत नाही, हे नाही करता येत, पण त्याच्यामध्ये चार्ज असतात. काय असतात त्याच्यात, चार्ज असतात. तर काय झालं मी तुम्हाला सांगतो. ते नागपूरमध्ये जे थॉम्सन फिरत होते. फिरता एक तर उन्हाळा होता, मे महिना. तुम्ही नागपूरचे जण सगळे, मे महिना. त्याच्यात पण काय नवतपा माहिती आहे ना, भुकर ऊन एकदम. आणि तो एका मिनटात पूर्ण घामाघूम. आणि मग तुमच्याचपैकी एका स्टुडंटच्या घरी जे थॉम्सन गेले. म्हणे स्टुडंट म्हणे सर आप क्या खाओगे, म्हणा चाय प्यान का, हे खान का, पोहा खान का. काही नाही बाबा, मला काहीतरी थंड आहे. मग एक स्टुडंट घ्या म्हणे ठीक आहे, मी म्हणे MPSCची प्रिपरेशन करणारी स्टुडंट आहे, मी तुम्हाला जे देईन ते चांगलं देईन. तुम्ही तुम्हाला टरबूज खाऊ घालते. काय खाऊ घालते, टरबूज. त्या मग तुमच्यापैकी स्टुडंटने आणलं टरबूज
जरा असं कापलं आणि कापल्यानंतर तो थॉम्सन असं बघत राहिला टरबूजकडे. म्हणे हे काय आहे? हे टरबूज आहे. म्हणजे टरबूज याला कलिंगड म्हणतात. नाही हो का? दाखव. अरे बापरे, पूर्ण लाल आणि त्याच्यामध्ये बिया. अरे बापरे, हा कसा फळ आहे? त्यांनी खाऊन बघितलेलं, खूप छान वाटलं. आणि मग तो ते खात खात आपल्या गावाला गेला आणि आपल्या अख्ख्या गावात त्यांनी सांगितलं, अरे नागपूरचे पोरी किती चांगले आहेत, एवढं ऊन पण मला त्यांनी टरबूज खाऊ घातलं. मग ते करता करता तो आपल्या अभ्यासाला बसला आणि त्यांनी काय सांगितलं, हां म्हणजे मला त्या टरबूजकडे पाहून एक स्टोरी आठवून आली. म्हणजे कोणती? म्हणजे तो टरबूज आतमधून कसा होता? पूर्ण लाल. कसा होता? लाल. आणि त्या टरबूजला आहे ना छोटे छोटे असे बिया लागून होत्या. काय होत्या? छोट्या छोट्या अशा बिया लागून होत्या. मग त्यांनी अशी स्टोरी सांगितली आणि मग गेला तो तिथे एका कॉन्फरन्समध्ये आणि त्या सगळ्यांना ओरडून सांगितलं, म्हणे मी एक टरबूज शोधून काढलेला आहे आणि तो टरबूज एका ॲटमसारखा असतो. सगळे एकदम शॉक. हाउ इज इट पॉसिबल? ये कैसे क्या है? आप प्लम पुडिंग का एग्जाम्पल दे रहे, कैसे क्या? प्लम पुडिंग नाव लक्षात ठेवाल. काय नाव ठेवाल? PLUM, प्लम पुडिंग. तर म्हणे कसा? अरे म्हणे देखो, तो जो टरबूज असतो ना त्याच्यात आतमध्ये पूर्ण लाल भाग, भरीव भाग आहे, तो ॲटमचा भाग असतो. तो ॲटमचा काय असतो? भाग, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे. जो काय चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्या पॉझिटिव्ह चार्जवरती जाऊन बसलेल्या ज्या बिया आहेत त्या म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. त्या काय आहेत? निगेटिव्ह चार्ज आहेत. मग असं करता करता ते जे थॉम्सननी पहिला या ठिकाणी एक शोध लावला. काय लावला? एक पहिला शोध. आणि त्यांना सगळ्यांनी विचारलं की सर, हा जो निगेटिव्ह तुम्ही चार्ज म्हटलं, ठीक आहे, सांगा बरं याचं नाव काय? त्याला नावच आठवत नव्हतं. त्याला नावच नव्हतं आठवत. तो परत आला भाऊ नागपूरला आला आणि परत ऊन आणि नागपूरला ऊन आणि त्या उन्हातली गरमी, त्याचं बिघडलं पोट. काय बिघडलं त्याचं? पोट. तो जे थॉम्सन परत त्या स्टुडंटकडे आणि पोट बिघडलं आणि 10 वेळा त्यांना प्रॉब्लेमच प्रॉब्लेम समजत आहे तुम्हाला लोकांना? जाणं येणं सुरू. आणि त्याच्यात मग ते स्टुडंट काय म्हणे, एक काम करते सर, मी तुम्हाला इलेक्ट्रॉल पावडर देते. कोणतं पावडर देते? इलेक्ट्रॉल पावडर देते. तुम्ही एक काम करा, एक ग्लासभर पाणी घ्या आणि त्याच्यात ही इलेक्ट्रॉल पावडर टाका आणि गट पिऊन घ्या. म्हणजे हे पावडर कसलं गं म्हणे ताई? म्हणे सर, हे पावडर इलेक्ट्रॉल पावडर आहे, आमचे नागपूरचे लोक बम पिते हे, कारण ऊन खूप लागते ना, तर तुम्ही पण प्या. तो परत गेला तिथे. मग त्यांनी सांगितलं, अरे माझी तब्येत सुधारली. कोणत्या पावडरमुळे? इलेक्ट्रॉन. म्हणून या निगेटिव्ह पार्टिकलचं नाव काय आहे? इलेक्ट्रॉन. काय नाव आहे त्याचं? इलेक्ट्रॉन. तर यांनी नाव देऊन टाकलं त्यांना इलेक्ट्रॉन. आणि प्लस चार्जचं नाव माहीतच नव्हतं. प्लस चार्जचं नाव काहीच माहीत नव्हतं. मग जे थॉम्सन नागपुरातच राहिले. त्यांना नागपूर खूप आवडलं. मग शेवट त्यांचा इथेच झाला. मग त्याच्यानंतर ती थेरी राहिली अपूर्ण. ती थेरी काय राहिली? अपूर्ण, इनकम्प्लीट राहिली. मग जे थॉम्सननी शोध कोणाचा लावला? कशाचा लावला शोध? कोणाचा लावला? अरे इलेक्ट्रॉनचा लावला. इलेक्ट्रॉनचा. मी स्टोरीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला शिकवत आहे. मी जर तुम्हाला डायरेक्ट शिकवेल ना ते असं जाईल. ते समजत आहे? कमी दिवसात जास्तीत जास्त थेरी कंप्लीट करायची असेल तर स्टोरी ऐकायची मस्तपैकी, छान बसायचं इथे येऊन, वा पुष्पा मूव्ही सुरू आहे, कोणती तरी मूव्ही सुरू आहे असं समजायचं, ऐकत जायचं आपलं, मस्त सेव्ह करायचं. डाऊट असला मला विचारायचं. स्टोरीमधले कॅरेक्टर जिथे कुठे समजले नाही, विलन, हिरो, हिरोईन, मला सांगून द्यायचं. ठीक आहे, मी बरोबर एक्सप्लेन करून सांगेन. मग इलेक्ट्रॉनचा शोध लावला. हा क्वेश्चन ॲज इट इज आलेला आहे तलाठीमध्ये 2019ला. काय आला होता? खालील दिलेले वैज्ञानिक आणि त्यांनी लावलेले शोध योग्य जोडायला हवा आलं होतं. आणि त्याच्यामध्ये एकच ऑप्शन जर बरोबर आलं ना, पूर्ण उत्तर बरोबर येणार होतं. त्याच्यात ऑप्शन होता सेकंड नंबरवर जे थॉम्सन. आणि इकडे कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहिलेलं होतं इलेक्ट्रॉन. हे सुद्धा मुलांना माहीत नव्हतं. किती छान मुलं आहे ना आपले, आहे की नाही? सो जे थॉम्सननी कशाचा शोध लावला? इलेक्ट्रॉनची. ही स्टोरी समजली. नेक्स्ट यांच्यानंतर यांनी तर सांगून दिलं भाऊनी, जे थॉम्सननी सांगून दिलं की भाऊ इलेक्ट्रॉन असतो, एक ॲटम असतो, ॲटमच्या आतमध्ये प्लस ए मायनस ए दोघेही सोबत खेळून दिले. अरे यार, म्हणजे हे असं कसं होईल? तर या ठिकाणी जे थॉम्सन कुठे आले होते? नागपूरमध्ये. मग त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आले, त्यांचं नाव होतं रुदरफोर्ड. कोण होते? रुदरफोर्ड. ते नागपूरचे जावई होते. बघा, नीट लक्ष द्या, फोकस करा. आता रुदरफोर्ड जे होते
ते नागपूरचे जावई होते. मस्त मजा आहे. नागपूरवाले मस्त दानवीर आहे लोक नागपूरचे, आहे की नाही. मग रुदरफोर्डला लग्नात काय मिळालं असेल गिफ्ट? काय मिळालं? हां काय रुदरफोर्डला लग्नामध्ये मिळालं गोल्ड. काय मिळालं? गोल्ड. मस्त एकदम, वा. म्हणजे एकदम मस्त गोल्ड घ्या सर. रुदरफोर्ड एकदम खुश. गोल्डची एक पट्टी गिफ्ट मिळाली. ती गोल्डची पट्टी घेऊन गेले ते आपल्या गावाला. बरोबर, कुठे घेऊन गेले? आपल्या गावाला. गावाला घेऊन गेले आणि ते असे विचार करत बसले. टेबलवर अशी ठेवलेली होती ती पट्टी. विचार करत बसले की यार जे थॉम्सन काय म्हणत आहे, जे थॉम्सन काय म्हणत आहे की जे थॉम्सन काय म्हणत आहे की अरे एक ॲटम असतो ना, त्याच्या आतमध्येच प्लस मायनस आहे. असं कसं शक्य यार? आतमध्ये जर प्लस मायनस आहे तर परत तो न्यूट्रल होऊन जाईल. परत तो काय होऊन जाईल? न्यूट्रल. मग त्याची कधीच जीवनात कोणाचं रिॲक्शन नाही होणार. मग या वर्ल्डमधल्या सगळ्या गोष्टी बनल्या कशा? पटलं का तुम्हाला लोकांना? मग त्यांनी त्याच्यावर केला विचार. मग ती गोल्ड प्लेट अशी पडूनच होती समोर. मग त्या गोल्ड प्लेटला काय केलं? एक लाकडी खोका घेतला आणि ती लाकडी खोका असा तो बसवला आणि त्याच्यामध्ये काय लावली? गोल्ड प्लेट. आणि त्यांच्याकडे लहानपणी ती लेझर लाईट नाही खेळत का आपण, तसं एक लेझर लाईट होतं, ते असं असं खेळत होते. म्हणजे यार आपण एक लेझर लाईटचा गेम खेळू. त्यांनी काय केलं? अशी एक कॅमेरा कसा लावला आहे तसं त्यांनी एक काय केलं? एक लेझर बीम घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी लावला आणि त्या ठिकाणी त्यांनी तो लावला. ठीक आहे, बघा काय झालं. सो अशी एक गोल्ड प्लेट घेतली आणि गोल्ड प्लेट इथे अशी लावली आणि इथे एक असं बंदूकसारखी या ठिकाणी एक लेझर लाईट ठेवला. काय ठेवला? एक लेझर लाईट. या इथून असा जोरात असा लेझर लाईट पडला. या लेझर लाईटचं नाव माहिती आहे काय होतं? अल्फा. काय होतं या लेझर लाईटचं नाव? अल्फा. हां, लक्षात ठेवा. अल्फा ज्याचा चार्ज आहे प्लस, ज्याचा चार्ज काय आहे? प्लस. हे पण लक्षात ठेवायचं. मग अल्फा चार्ज पडला आणि पडल्यानंतर त्यांनी काय समजलं त्यांना की अरे ज्या वेळेला एखाद्या प्लेटवरती किंवा एखाद्या मेटलवरती आपण अल्फा रेस पाडतो तेव्हा काय होतं की या ठिकाणावरून काही रेस असे चालले गेले, काही रेस आरपार चालले गेले, काही रेस तिरपे परत आले. काही कसे गेले? सरळ. काही कसे गेले? सरळ. पहिला शब्द लक्षात ठेवायचा. काही सरळ कसे गेले? सरळ. दुसरे कसे गेले? आडवे. आणि तिसरे कसे आले? उलटे. कसे आले? उलटे. बघा, उलट आले इकडे उलट आले. दुसरे आरपार गेले आणि तिसरे असे गेले. खूप विचार केला हो, खूप विचार केला. सुचतच नव्हतं. एक तर शास्त्रज्ञांकडून मिळालेली गोल्डन प्लेट होती, बरोबर आहे, ती खराब नको व्हायला याची पण काळजी होती. मग करणार काय? मग एक्सपेरिमेंट तर करायचा होता. मग याच्यावर हे सगळं केल्यानंतर 3 गोष्टी त्यांच्याच पुढे आल्या. एक तर रेज डायरेक्ट आरपार जाईल किंवा आडवे जातील किंवा उलटे परत येतील. मग याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलं आणि सगळ्यांसमोर छातीत ठोक सांगितलं की म्हणे या वर्ल्डमध्ये जितके पण ॲटम आहेत त्याच्या आतमध्ये प्लस चार्ज असतो. त्याच्या आतमध्ये प्लस चार्ज असतो. का बरं प्लस चार्ज असतो? कशावरून सर प्लस चार्ज असतो? सांगतो. बघा, मला सांगा, तुम्ही या दरवाज्यातून आतमध्ये आले, ठीक आहे, दरवाज्यातून आतमध्ये आले. इन केस ह्या दरवाज्याची साईज छोटी असती, 1 फूट इतकी असते. इतकी किती असते? इतकी. 1 फूटपेक्षा थोडं कमी. आणि तुम्ही असते अशो, कसे असते? असे खाऊन झोप घेऊन, बरोबर आहे, खाणे झोपणे असे झाले असते. तुम्ही येऊ शकले असते का दरवाज्यातून? येऊ शकले असते. एक तर दरवाजा तोडावा लागला असता किंवा तुम्हाला एक्सरसाइज करून यावं लागलं असतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे पॉसिबल होतं का? ते नाही. म्हणजे तुम्ही आले, पॉसिबल झालं. का बरं? कारण की त्या दरवाजाची साईज जेवढी आहे त्याला तुम्ही मॅच होत आहे. ॲस ऑर नो? गोल्ड प्लेटमध्ये आतमध्ये जे काही आहे, गोल्ड प्लेटच्या आतमध्ये जे काही आहे त्याला हा रेज मॅच होत आहे, म्हणून तो आरपार चालला. आणि आरपार चालला तर चालला, पण त्याच्या आतमधल्या असलेल्या चार्जेसमुळे तो तिरपा पण चालला. तिकडे कुठे चालला? तिरपा. मग क्वेश्चन दुसरा काय विचारला माहिती त्याला? चलो ठीक आहे सर, हे 2 समजलं आम्हाला. आता मला सांगा वापस का बरं येते? बताओ. मग त्याचं डोकं बंद पडलं तिथे. यार ये बात तो सही आहे, असं कसं झालं असेल? मग त्यांनी कॉल केला जे थॉम्सनला. कोणाला कॉल केला? जे थॉम्सनला. मग त्याची आत्मा बोलली, म्हणे सर असं. म्हणे कसं? म्हणे बघ भाऊ, मी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तुला मला काहीच इज्जत दिली नाही. काय राजे, कसे लोक आहे म्हणे तुम्ही? म्हणे तुम्ही मला काहीच इज्जत नाही देऊन राहिले.
आपण दोघं एकाच नागपुरात राहणार आहे, दोघंही सोबत खरा खात होतो म्हणे आपण, तरी म्हणे तुम्ही मला रिस्पेक्ट नाही देऊन तरी म्हणे तुम्ही मला रिस्पेक्ट नाही देऊन आले. म्हणे यार माझा काही नामोनिशान तर ठेवा. एवढं म्हटलं फोन ठेवला. मग रुद्रपूरचं डोकं चाललं, येस जर एका आयटमच्या आतमध्ये प्लस आहे तर भाऊ मायनस तर कुठे ना कुठे असेल, बरोबर आहे की नाही. मायनस कुठे ना कुठे असेल तर त्यावेळेला रुदरफोर्डचा एक बेस्ट फ्रेंड होता. रुदरफोर्डचा कोण होता? एक बेस्ट फ्रेंड, एकदम जिवलग मित्र. त्याचं नाव होतं नील्स बोहर. त्याचं नाव काय होतं? नील्स बोहर. समजत आहे का? तर नील्स बोहर यांनी काय म्हटलं की म्हणे हे बघा रुदरफोर्ड सर, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ती स्टोरी म्हणजे अशी आहे की जर कोणतेही चार्ज वापस येत असतील त्याला काही कारण असतात. तर कसं कारण? बघा, समजा हा आयटम आहे आणि त्याच्या आतमध्ये हे न्यूक्लियस आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे? तर त्याच्या आतमध्ये प्लस चार्ज असतो, प्लस चार्ज. ठीक आहे, पूर्ण डोक्यात ठेवायचं ना. त्याच्या आतमध्ये कोणता चार्ज असतो? प्लस चार्ज. तर ह्या ॲटमच्या आतमध्ये जो एक न्यूक्लियस असतो ना, न्यूक्लियस, तिथे 2 भाऊ राहतात. तिथे किती भाऊ राहतात एका घरात? 2. एकाचं नाव आहे प्रोटॉन आणि दुसऱ्याचं नाव आहे न्यूट्रॉन. समजलं का? आठवलं का लहानपणच्या गोष्टी? आठवलं? एकाचं नाव काय आहे? प्रोटॉन आणि दुसऱ्याचं नाव काय आहे? न्यूट्रॉन. समजत आहे? मग त्यांनी सांगितलं अच्छा मग काय? तर म्हणे हा प्रोटॉन हा प्लस चार्ज आहे, पण न्यूट्रॉन काही चार्ज नाही आहे त्याला. त्याच्यामुळे ते आतमध्ये एंटर केले रेसनी, पण ते आडवे पडून गेले. कुठे चालले गेले? तिकडे आडवे, उलटे, सिलटे, तिरपे, इकडे तिकडे चालले गेले. रिटर्न का बरं आले? त्याचं रिझन असं आहे की हा प्लसला बॅलन्स तर ठेवावं लागेल. जर प्लसच वाढत गेला तर तो ॲटम काय होऊन जाईल? अवाढव्य. बरोबर आहे? मग या वर्ल्डमध्ये कोणतीच गोष्ट बॅलन्स नाही राहणार. तर बॅलन्स राहण्यासाठी बघा, बॅलन्स राहण्यासाठी या वर्ल्डमध्ये एक चांगले लोक पण आहेत. तुम्ही समजा देवाची पूजा करत असेल, बरोबर आहे, लोक मंदिरात जातात, राक्षस पण असतील ना. समजा एक एक्झाम्पल, तुम्ही चौघीचे चौघी खूप चांगला विचार करताय, नाही रे समजा तुम्ही खूप चांगला विचार करत असाल की नाही रे हे सर किती आपल्याला मस्त डिटेलमध्ये सांगायला, चला आज आपण यांना पार्टी देऊ, हां आपण यांना खूप छान पार्टी देऊ, यांना आपण रेडिसन ब्ल्यूमध्ये घेऊन जाऊ. समजा तुम्ही चौघांनी केलाच विचार आणि दिली मला पार्टी, तर तुम्हाला पुण्य किती मिळेल. पण त्याच्यात एका जणांनी काय विचार केला, समजा तुम्हाला सोडून दुसऱ्यांनी पण वाईट विचार केला की अरे नाही यांना काहीच नाही दिलं पाहिजे, हे उपाशी राहिले पाहिजे आज, समजत आहे का, त्यांचं वाईटच झालं पाहिजे. एस ऑर नो? एक जर चांगला विचार करत आहे तर सेम त्याच दिवशी, त्याच काळात, त्याच वेळेला वाईट विचार करणारा जन्माला येत असतो. तेव्हाच ही सृष्टी बॅलन्स असते. तेव्हाच ही सृष्टी बॅलन्स असते. एका घरात 4 लोक आहेत, 4चे विचार कधीच जुळत नसतात. आणि जिथे विचार जुळत नाही, जिथे विचार जुळत नाही, तिथे जेव्हा जुळवून आपण घेतो तेव्हा ती बॉन्डिंग तयार होते. तेव्हा काय तयार होत असते? एक बॉन्डिंग तयार होते. समजत आहे? सो यांच्यामध्ये काय तयार होतं? बॉन्डिंग. शब्द लक्षात ठेवा. बॉन्डिंग तयार होते कशी? की हा प्लस चार्ज आहे ना, याला बॅलन्स करायला बाहेर एक त्याचा मित्र बसलेला आहे, तो आहे इलेक्ट्रॉन, तो आहे मायनस चार्ज, तो इथे गोल गोल फिरत आहे. समजलं? एकाच दिवशी 2 चांगले लोक जन्माला आले, तर त्याच दिवशी किती लोक वाईट लोक जन्माला येतील? जर इथे 2 प्रोटॉन आले तर इलेक्ट्रॉन किती येतील? 5 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन. समजलं? इलेक्ट्रॉन होता. डिटेल समजून गेला तुम्हाला. काही टेन्शन याच्यात? टेन्शन काही आहे का कोणाला? नाही. ठीक आहे. आपण म्हणतो ना टेन्शन, तुम्हाला का टेन्शनचं मिनिंग काय? टेन्शनचं मिनिंग समजतं का तुम्हाला काय? टेन्शन, टेन्शन हा मिनिंग आहे त्याचा. मग सगळे लोक बोलत फिरतात ना, अरे मला खूप टेन्शन आहे. हां टेन्शन आहे, अरे बापरे. काही डाऊट तुम्हाला इथपर्यंत ना? एक थोडंसं रिवाईज करू आपण परत एकदा. सगळ्यात पहिले महर्षी कणार. सगळ्यात पहिले त्यांना 1 मिनिट आणता का बोलून? पेनचं जरा सूरज सर आवाज नाही जाणार, त्यांना बोलून आणा बरं 1 मिनटं. पेनचं सेटिंग कुठे काय? तर पहिले आले महर्षी कणात. पहिले कोण आले? त्यांनी काय सांगितलं? व्हेरी गुड, हुशार आहे. काय म्हटलं त्यांनी? परमाणू आहे. व्हेरी गुड. तर परमाणू नाव लक्षात ठेवायचं. महर्षी कणाद, परमाणू. ठीक आहे. नेक्स्ट सर मी काय, अरे हे पेन फार त्याची थिकनेस, याची थिकनेस खूप आहे. थिकनेस कमी कसं करतात?
आणि हे असं पुसत नाही का आता? हे बंद झाली का सिस्टम याच्यातली? अरे पूर्णच गेलं. नाही ते आपण करायचो ना आधी असं असं असं. जाऊ द्या. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला? बघा, महर्षी कणाद, महर्षी कणाद, ठीक आहे, परमाणू, ठीक आहे. नंतर कोण आले? जॉन डाल्टन, ठीक आहे, जॉन डाल्टन. त्यांनी काय सांगितलं? अणू काय आहे म्हणजे अणूची संकल्पना सांगितली. बस एवढं लक्षात ठेवा, अणूची संकल्पना, ठीक आहे. नेक्स्ट कोण आले? आठवा कोण आले? जे थॉम्सन. जे काय सांगितलं त्यांनी? शोध कशाला लावला? इलेक्ट्रॉन. इथे शॉर्टकटमध्ये लिहितो, इलेक्ट्रॉनचा शोध. नेक्स्ट कोण आले त्यानंतर? रुदरफोर्ड. व्हेरी गुड, रुदरफोर्ड. त्यांनी रुदरफोर्ड ही व्यक्ती जी आहे ना, पर्सनली या व्यक्तीचा कधी अभ्यास करायला मिळाला तर करा. म्हणजे मी थोडंफार जे काय वाचलं आहे, खूप रॉयल पर्सनॅलिटी होती, मस्त माणूस होता, बरोबर आहे. आमच्या काकांचे मित्रच होते आणि खूप चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये अभ्यास केला आपल्या इंडियन कल्चरवरती. मी तुम्हाला थोडंसं अपार्ट फ्रॉम आवर सिलेबस, रिलेटेड टू आवर सिलेबस बट अपार्ट फ्रॉम आवर सिलेबस, थोडं सिलेबसच्या बाहेर जाऊन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की आपण सदैव कौतुक करतो परदेशी शास्त्रज्ञांचे, फॉरेनच्या लोकांचे, न्यूटन, मग तो आईन्स्टाईन, अमुक ढमुक, बरोबर आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ॲज अ सायन्स टीचर जे काही मी वाचलेलं असेल, मला माहीत असेल, मला माझ्या इंडियन सायंटिस्टवरती सगळ्यात जास्त प्राऊड फील आहे. हे जे आहे ना न्यूटन हे सगळे नंतरचे आहे रे. हे 16व्या शतकात आलेलं आहे. 11व्या शतकात संत ज्ञानेश्वर, 11व्या शतकात संत ज्ञानेश्वर फर्स्ट सायंटिस्ट. काय सांगतात ते? जसं गुरुत्वाकर्षण, न्यूटन काय बोंबलतो की वरतून एक शक्ती येते आणि ती शक्ती प्रत्येक गोष्टीला खाली फेकते, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रश्न टाकला ज्ञानेश्वरीमध्ये, जर असं आहे ना भाऊ, तर आधी बीज पेरिले जमिनीत, त्यासी वाढिले रोपटे, नंतर वाढिले वृक्ष, पसरले ते आसमानतात. म्हणजे काय की जमिनीमध्ये जर एक छोटंसं रोपटं लावलं आहे, बी लावली आहे, तर यार तुझी गुरुत्वाकर्षण शक्ती तर वरती येऊन आली, मग आमचं रोपटं असं खालून वरती कसं चाललं? क्वेश्चन आहे की नाही? हां, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. हाऊ इज इट पॉसिबल? बता, नाही बता पाए ना. समजत आहे का? गुरुत्वाकर्षणबद्दल सगळ्यात पहिले आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे रे. हे मी थोडंसं अवेअरनेस टाकत असतो स्टुडंट्समध्ये की आपल्या इंडियन कल्चरवरती सगळ्यात जास्त प्रेम करा. इंडियन कल्चर, इंडियन स्टडी कंटिन्यू करत राहा. माझा सिलेबस नाही येतो, माझा हिस्ट्री सिलेबस नाही, पण माझा प्रचंड त्याच्याबद्दल अभिमान आहे. का बरं? कारण की मी जेवढं पण बघितलं आहे ना, हे जर्मनी फर्मनी हे सगळे चिल्लर, हे सगळे इथे येऊन इथून सगळं चोरून तिकडे नेलेले आहेत. 4 वेद, त्याच्यामध्ये असणारे सगळे इन डिटेल्स, बॉम्ब्स कसा तयार करतात, हे कसं तयार करतात, आपल्या लोकांनी लिहून ठेवलं की ती त्यांना असं गरज नाही वाटली की हे आपल्याला कधी कामात येईल. कारण की कसं सगळं वेगळ्या पद्धतीने आपण लाईफस्टाईल होती आपली. आपल्या भारताने कधीच कोणावरती आक्रमण नाही केलं आहे. तुमच्या माहितीसाठी भारतावरती 850 वर्षापासून भरपूर आक्रमणं झाली, मोहम्मद बिन कासिम पासून. मग याच्यात काय झालं की तुम्हाला सांगतो, शून्याचा शोध आर्यभट्ट. कोणी लावला? आपण असं म्हणतो आर्यभट्ट, पण शून्य आर्यभट्टाच्या आधी नव्हता का? सांगतो ना मी तुम्हाला. कौरव पांडव ऐकलं आहे? कौरव किती होते? कसा आला झिरो कसा आला मग तिथे? आर्यभट्ट तर आताच अलीकडला आहे ना, 700-800 वर्षापूर्वी.
ठीक आहे ना, 1000 वर्ष घ्या, 1500 वर्ष घ्या. 1100 मधले हो का? 1300 मधले? अरे बापरे, 5000 वर्षा पहिले कौरव पांडव होऊन गेलेले आहेत. किती? 5000 वर्षा पहिले. प्राचीन इतिहास वाचला तुम्ही? प्राचीन इतिहासाचा अभ्यास करा. प्राचीन इतिहास, भारतीय संस्कृती आणि इतिहास. 13व्या शतकामध्ये या इथे कोण मोहम्मद घुरी, बरोबर आहे, असे लोक होते. पृथ्वीराज चव्हाणसारखे लोक होते. समजत आहे? संत ज्ञानेश्वरांचा काळ 11व्या शतकातला आहे. तिथून 5000 वर्षापूर्वी महाभारत घडलेलं आहे. कुठे? हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी, जिथे आज जंगल आहे. ठीक आहे. दिल्ली इंद्रप्रस्थ नगरी होती पहिले. समजत आहे? त्यावेळेला त्या आधीपासूनच शून्य ही गोष्ट आहे. मग समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलं शिवरायांच्या काळामध्ये 15व्या शतकात. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयाशी तुलना कायची ब्रह्मांडी पाहता दिसे. म्हणजे काय की एक छोटासा अणू शून्यासारखा, आणि तो काय होत आहे? ब्रह्मांड एवढा. ब्रह्मांड किती मोठा आहे आपण बघूच शकत नाही, आपण बघूच शकत नाही. हे सगळं आधी सांगितलेलं आहे. पण आपल्यावरती राज कोण करत होता? कोण करत होता राज? युरोपियन. कोण करत होते? युरोपियन राज करत होते. आणि तुम्हाला नीड आहे पैशाची. तुम्हाला नीड कशाची? पैशाची. पैसा कुठून देईल? नोकरीतून किंवा बिझनेसमधून. कोण देणारे आहेत? ब्रिटिश. पढ़ना है, पैसा चाहिए आपको, ओके. सो फर्स्ट यू शुड नोन अबाउट द ब्रिटिशियन कल्चर. जा बैठो वहाँ पे जाके. त्याला म्हटलं गेलं कॉन्व्हेंट. त्याला काय म्हटलं गेलं? कॉन्व्हेंट. काय म्हटलं गेलं? कॉन्व्हेंट. अमेरिकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये कॉन्व्हेंटचं मिनिंग असं की ज्या मुलांना माहीतच नाही आपले ओरिजिनल मायबाप कोण आहे, तिथे चेंज होत राहतात मायबाप. तिथे मॅरेज ही पद्धत नाही आहे ना. तिथे एका क्षणात डिवोर्स होतो. 5-5 वर्षाचे बॉन्ड होतात. समजा का? समजा तुमचं एखाद्या फॉरेनरसोबत लग्न झालं, तुम्ही तिथे राहता, 5-6 वर्षाचं बॉन्ड, राहायचं जा गेला. मग पोटी जन्माला आला लेकरू, नाव कोणाचं देईल? शोधतो तो आपला बाप वर्षातून एकदा, फादर्स डे. शोधतो आपली माय कोण आहे, मदर्स डे. आजोबा कोण असेल, ग्रँडफादर डे. समजत आहे? सगळे तिथून आलेले आहे. समजत आहे तुम्हाला? सो त्यावेळेला त्यांनी घुसून टाकलं डोक्यात पूर्ण कंटिन्यू. तर आपले जे ओरिजिनल आपलं जे नॉलेज होतं ना, आपलं ओरिजिनल नॉलेज सगळं नष्ट झालं. गौतम बुद्धांनी काय कमी नॉलेज दिलं आहे? किती नॉलेज दिलं वर्ल्डला किती नॉलेज दिलं. वर्ल्डवाल्यांनी जर त्याचा थोडंसं जरी अभ्यास केला, भरपूर काही नॉलेज मिळून जाईल. समजत आहे का तुम्हाला? सो आपले इंडियन सायंटिस्ट जे होते ना, यांच्याबद्दल कोणीच सांगत नाही, कोणी बोलायला तयार नाही. थॉम्या गिम्या ही सगळे असेच लोक आहेत. समजा यांचा आपल्याला कंटिन्यू अभ्यास करावा लागतो. आणि हे यांचा अभ्यास करून करून आपल्या डोक्यात पूर्ण तेच भरून गेलेलं आहे. समजत आहे का तुम्हाला लोकांना? असं कोणतं रिलिजन नाही आहे हो इंडियात. असं कोणतंच रिलिजन नाही इंडियामध्ये जो कामाचा नाही आहे. तो मुस्लिम राहू द्या, हिंदू राहू द्या, ख्रिश्चन राहू द्या, सीख राहू द्या, ईसाई राहू द्या, बुद्धिझम राहू द्या, सगळे कामाचे होते. सगळेच कामाचे होते. पण यांचा सगळ्यांचा जो क्रंच होता ना, क्रंच हा पेटवून टाकला. कुठे होता हा? तक्षशिला. कुठे होता? तक्षशिला. समजत आहे का तुम्हाला? समजत आहे का? आजपासून 1100 वर्ष आधी ती जी राजधानी होती, शिक्षणाची राजधानी, अरे फाईयानसारखा व्यक्ती हो, फाईयान, सांगपो, हे सगळे चायनामधले ग्रेट लोक होते, ग्रेट तत्त्वज्ञानी लोक. हे लोक येऊन शिकायचे ना भारतात. म्हणजे भारत किती ग्रेट होता. समजत आहे का? मग याच्यावरून लक्षात घ्यायचं. पण आता सायन्स असं पण तलाठी वगैरे कोणते अभ्यास करताना तसं अवांतर असे पण गोष्टी वाचत चालला. खूप नॉलेज मिळेल, खूप नॉलेज मिळेल. मूवीज जे बघतो ना तुम्ही, त्या मूवीजमध्ये 90% फेक गोष्टी असतात. 90% फेक गोष्टी असतात. स्वतः स्टडी करत चला. का बरं असं मी बोललो? आता तुम्हाला उत्तर देतो. मी का बरं तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. त्याचं रिझन असं आहे, तुम्ही उद्या चौघापैकी चौघे म्हणजे शुभेच्छा, चौघे ऑफिसर बनतील. ठीक आहे? तुम्हाला कोणालाच असं आवडणार नाही की माझ्यावरती कोणाचं तरी रिस्ट्रिक्शन असावं. प्रत्येकाला वाटतं की मी एका चेअरवर बसलो पाहिजे, साला मेरा वेलकम होना चाहिए, बरोबर आहे, मैंने भी किसी को ऑर्डर देना चाहिए, माझ्याही मर्जीनुसार एखादं वर्क एक्झिक्यूट झालं पाहिजे. याच्यावर नो कोणाला नाही वाटत. प्रत्येकाला वाटतं. मोटिवेशन नसतं, इन्स्पिरेशन नसतं, गोल्स नसतात, टार्गेट्स नसतात, जिद्द नसते. त्याच्यामुळे आपण बनत नाही. आपण दुसऱ्यांच्या कमतरता बघतो. बघा माझं स्टेटमेंट लक्ष द्या. आपण दुसऱ्यांच्या कमतरता बघतो, मग स्वतःतले स्ट्रॉंग पॉईंट बघत नाही. स्वतःतले स्ट्रॉंग पॉईंट बघत नाही. त्याच्यामुळे आपण मागे राहतो. जर तुम्ही
आत्तापासून स्वतःला या गोष्टी सवय लावली ना, की सगळ्या गोष्टीचं रिझन तुमच्याकडे मिळण्याची. उद्या जाऊन जेव्हा तुम्ही ऑफिसर व्हाल आणि बाहेर आंदोलन सुरू असेल ना, आणि तो काहीतरी अगेन्स्ट बोलत असेल, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पटलं का तुम्हाला? पटलं का तुम्हाला? उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर. रस्त्यावरती समजा मंदिर आहे, मस्जिद आहे, काही पण आहे, रोड, आणि ती गव्हर्नमेंटची जागा आहे, आणि त्याला उडवायचं, शिफ्ट करायचं आहे किंवा उडवायचं आहे, दोनपैकी एक, काही असू द्या ना. काय करा? भावनिक लोक तुमच्यासमोर येतील की हे आमचं श्रद्धास्थान आहे, तुम्ही याला हात पण लावू शकत नाही, तर आम्ही कापून टाकू सगळ्यांना. काय करा? त्याला भावूक होऊन जाल. प्रॅक्टिकल विचार करावा लागेल. अभ्यास पाहिजे ना मग तुम्हाला, की अरे हे बघा, शास्त्र असं सांगतं की बाबा ठीक आहे, त्या जागेत देव आहे, तर आम्ही काय करतो, तुमच्या ह्या देवाला किंवा ह्या मंदिराला किंवा मशिदीला असं आम्ही उचलतो आणि आम्ही एका ठिकाणी शिफ्ट करतो जिथे गव्हर्नमेंटची आणखी दुसरी जागा आहे, आणि इथे मस्त रोड बनवतो, जेणेकरून तुम्हाला अडचण नाही. उद्या भविष्यात तुमची मुलं इथून शाळेत जातील, तुम्ही लोक उद्या ऑफिस जा, कधी कोणाचे ॲक्सिडेंट होणार नाही, आणि बाय रिस्पेक्टफुली आपण त्यांना तिथे सेटल करू. असं बोलण्यासाठी तुमचा काय पाहिजे? स्टडी पाहिजे. काय पाहिजे? स्टडी. म्हणून तुम्हाला सांगतो की हे सायन्स तर कराच, पण थोडंसं इकडे तिकडे पण अभ्यास करत चला. सो तुम्हाला असे क्वेश्चन येतात. रुदरफोर्डने शोध लावला अल्फा. कशाचा? अल्फा. समजलं तुम्हाला? ओके. नेक्स्ट आता नील्स बोर. ठीक आहे, हा नील्स बोर, याला काय करा? स्टार करून ठेवा. हा 1 2 3. ठीक आहे, हे तुम्ही लिहिलं तर फार चांगलं राहील. नील्स बोरने काय सांगितलं? अणूच्या कक्षा आणि स्वरूपण. तुम्हाला मराठीत कळतं की इंग्लिशमध्ये सांगू? इंग्लिशमध्ये हवे. कशातून झालं ग्रॅज्युएशन? BSc इन CBZ. अरे वा, मस्त ब्रांच आहे. दोघं मैत्रिणी आहेत. अरे वा. तुमचं? हां, BCom. इंग्लिश मराठी? इंग्लिश. CA बनणार भविष्यात? हां, आर्ट बनून झालं. तर बघा, आपण मिक्स ठेवू मग. ठीक आहे, लक्ष द्या. बघा, याला काय म्हणतात? ऑर्बिट्स ऑफ ॲटम्स. ऑर्बिट्स ऑफ ॲटम. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपणला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण ते बघणार आहोत, त्याच्यावर पण एक क्वेश्चन आलेला आहे याच्यापूर्वी. ठीक आहे, कक्षा. ऑर्बिट्स ऑफ ॲटम. आणि दुसरं काय येईल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दुसरं काय येईल? इलेक्ट्रॉनिक. आता आपण नील्स बोर बघणार आहे. हे लिहिलं का तुम्ही? आता बघा, मी तुम्हाला दुसरी थेरी सांगतो. हां, इथपर्यंत समजलं असेल ना? चला आता लक्ष द्या. आता जसं आपल्याला एक वय असते, वय प्रत्येकाला काय असतं? आपल्याला प्रत्येकाला एक वय. तर आपल्याला एक वजन पण असतं, एस ऑर नो? वजन पण असतं आणि वय पण असतं. तसंच या जगात जेवढे पण ॲटम्स तयार झाले आहेत ना, त्याला दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याला क्रमांक आहे. त्याचा काय आहे? त्याला क्रमांक. आधी मराठीत सांगून देतो, म्हणजे आहे की नाही? आणि मग नंतर वस्तुमान असतं. अजून काय असतं इंग्लिशमध्ये? एव्हरी ॲटम्स हॅविंग ॲटॉमिक नंबर अँड हॅविंग ॲटॉमिक मास both are different thing, but depends on nucleus of that particular atom. How is it possible? What is the theory behind it? So first of all, see here. So एक ॲटम आहे, म्हणजे एक अणू आहे. ठीक आहे, काय आहे? अणू. नील्स बोर, हे आपले नील्स बोर बघा, काय मस्त स्टोरी सांगतात बघा. सो नील्स बोर काय म्हणतात की जर समजा एक अणू तुम्ही पकडला, ठीक आहे, आणि त्यां समजा त्याचा क्रमांक 3 आहे, त्याचा नंबर किती आहे? 3 आहे. 3. तर तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल, म्हणजे कसं तुम्ही त्याला सॉल्व कराल किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याला बघाल? सो 3 आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे. त्याच्या आतमध्ये काय? एक न्यूक्लियस. तिथे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. समजत आहे का?
म्हणजे त्याच्यामध्ये संख्या जी आहे ना प्रोटॉनची तीन आहे. किती आहे? 3. आणि न्यूट्रॉनची पण 3 असू शकते किंवा 4 असू शकते. न्यूट्रॉनची संख्या 3 असू शकते किंवा 4 पण असू शकते किंवा 2 पण होऊ शकते, काही पण होऊ शकते. मग त्यांनी सांगितलं की जर प्रोटॉनची संख्या 3 आहे तर त्याच्या बाहेर कोण फिरत आहे? इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉनची पण संख्या किती होऊन जाईल? 3. नेक्स्ट, जर समजा एखाद्या ॲटमचा अणू 11 आहे, क्रमांक किती आहे? 11. सो त्याच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. सो प्रोटॉन किती राहतील? न्यूट्रॉन 11 किंवा 12 जे काय असतील. मग मला सांगा इलेक्ट्रॉन किती असतील? 11. तर आता फर्स्ट एक्झाममध्ये MPSCमध्ये, कंबाईनमध्ये, UPSCमध्ये आणि सरळ सेवामध्ये पण एक कॉमन क्वेश्चन येतो, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर अँड व्हॉट इज ॲटॉमिक मास. अणु क्रमांक म्हणजे काय आणि अणु वस्तुमानांक म्हणजे काय, असा प्रश्न येतो. कधीच त्याला पाठ करू नका. सिंपल प्रॅक्टिकल थिअरी बघू आपण. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय, अणु वस्तुमानांक काय, अणु अंक म्हणजे काय. बघा, जर समजा मी या ठिकाणी आपल्या ओळखीचा जर एक घेतला ना एलिमेंट, समजा सोडियम, चला ऑक्सिजन घेऊ, ऑक्सिजन सगळ्यांच्या ओळखीचा आहे. समजा ऑक्सिजन घेतला, O2 माहिती आहे सगळ्यांना. हां, O2 हा O2 असा का बरं लिहितात ना, हे पण मी तुम्हाला सांगेल की असं O2 असंच का बरं लिहितात. ओच का नाही लिहित फक्त, बरोबर आहे की नाही? ओच का नाही लिहित. हायड्रोजन आहे त्याला H2 तसं का लिहितात? H2Oला H2Oच का म्हणतात? बरोबर, म्हणजे H2, Hला 2, O एकच का बरं असं? H3O का नाही? HO2 का नाही? समजत आहे? सगळ्याचे रिझन्स मी तुम्हाला देईन, पण आपण एक एक टॉपिक बाय टॉपिक शिकू. तर बघा, सो O2 आपण घेतला एक्झाम्पल. ठीक आहे, सो O2चं जर तुम्ही ॲटॉमिक नंबर बघितला तर तो आहे 8. किती आहे? चला आता आपण त्याचं एक चित्र बघू. तर चित्र असं आहे, त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे, त्याच्यात आहे एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. सो प्रोटॉन किती असतील? 8. न्यूट्रॉन किती असतील? 8 किंवा 9 जे काय असेल. समजत आहे? आता नीट लक्ष द्या. हां, नीट लक्ष द्या. अणुक्रमांक किंवा इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर त्या ॲटमच्या आतमध्ये जे प्रोटॉन आहेत, त्या ॲटमच्या आतमध्ये जे प्रोटॉन आहेत त्यांची क्वांटिटी म्हणजे त्यांची संख्या म्हणजे असते ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय असतो? ॲटॉमिक नंबर. समजत आहे सगळ्यांना? एकदम असं वाटलं पाहिजे की यार नाही समजत आहे, मजा येत आहे, असं मजा आला पाहिजे शिकताना. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय की जेवढे पण प्रोटॉन असतील ना, जितके पण लाखो करोडो किती पण राहू द्या, तो त्याचा ॲटॉमिक नंबर. बस समजलं का? फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल जर आपण लाईव्ह एक्झाम्पल जर घेतलं आपण पिक्चरच्या थिएटरला गेलो आपण. समजा एखादा मूव्ही बघायला गेलो काहीतरी. समजा त्या पिक्चरचा एखादा खूप चांगला हिरो आहे, खूप चांगली हिरोईन आहे आणि खूप चांगला पिक्चर आहे. आपण गेलो, आपल्याकडे 5 तिकीट आहे. टोटल किती तिकीट्स आहेत? 5. आपण गेलो, गेट जोड उभे आहेत आणि आपल्याकडे पहिले काय विचारतील ते तिकीट्स दाखवा. आपण तिकीट्स दाखवली, तो मोजत आहे. हां, B1 B2 B3 B4 B5. तर मला सांगा आपण लोक किती आहोत? 5. तर आपल्या नावावर सीट किती राहतील? 5. एवढं समजलं? मला सांगा प्रोटॉन किती आहेत? 8. तर नंबर पण त्याचे किती राहतील? 8च. आता समजलं का? तर जर कधी कोणत्याही परीक्षेमध्ये, या वर्ल्डमधल्या कोणत्याही परीक्षेत, UPSC राहू द्या, MPSC, ठीक आहे, MPSC समजा तुम्ही दिली भविष्यात कंबाईन वगैरे कोणती, आणि विचारून घेतलं की ॲटॉमिक नंबर काय किंवा अणु क्रमांक काय, सरळ म्हणायचं त्यात प्रोटॉनची संख्या. काय म्हणायचं? प्रोटॉनची संख्या म्हणजे त्याचा अणुक्रमांक. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट ॲटम. समजलं का? पण ह्याच्यामध्ये आणखी एक आहे कॉन्फ्लिक्ट. बघा, ट्विस्ट सांगू. बघा, मला सांगा प्रोटॉन 8 आहे ना, याचा मित्र कोण आहे? बेस्ट फ्रेंड. याचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? अरे यार, इलेक्ट्रॉन आहे. कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, हा भाऊ आहे. त्याचा भावापेक्षा जास्त प्रेम मित्रावर असते. जसं तुम्ही बहिणीपेक्षा जास्त प्रेम मैत्रिणीवर आहे की नाही? मैत्रीण जास्त कामाची असते आहे की नाही? सर याचं प्रेम म्हणजे याची फ्रेंडशिप कोणासोबत सगळ्यात चांगली? इलेक्ट्रॉन. मग मला एक गोष्ट सांगा,
आता तुम्ही समजा चौघी मैत्रिणी आहे, ठीक आहे, तुम्ही गेले मूवीला आणि एक मस्त पकर पकर पॉपकॉर्न खाता, मस्त पोट भरत आहे, आणि दुसरं तोंड पाहत आहे, यार मला काहीच देत नाही आहे यार, तुझ्या पोटात दुखेल थांब, तुला किडे पडतील थांब, असं होईल का? तुम्ही जे खाल ते तुमच्या फ्रेंड्सला द्याल ना, शेअर कराल ना, की उपाशी माराल सोबतच्याला देणार ना? मला सांगा, जर प्रोटॉन 8 आहे तर इलेक्ट्रॉन 7 राहील का? तो पण किती अत्याचार नको व्हायला ना त्याच्यावर, मग इलेक्ट्रॉन मिळून किती राहतील? 8 राहतील. तर आता बघा ट्विस्ट सांगतो, ट्विस्ट. सो अणुक्रमांक म्हणजे काय, पहिले मराठीत सांगून देतो. हां, जितके प्रोटॉनची संख्या, काय बोललो मी, जितके प्रोटॉनची संख्या, किंवा किंवा हा शब्द ठेवायचा हा डोक्यात, किंवा किंवा बस हा फिक्स करून ठेवायचा डोक्यात, आणि म्हणायचंच नाही, व म्हणायचंच नाही, व आणि ठेवायचंच नाही, हे कन्फ्युजनवाले, हे सांगतो याचं रिझन मी का बरं बोलत आहे असं. जितके प्रोटॉनची संख्या किंवा जितक्या इलेक्ट्रॉनची संख्या, ते म्हणजे त्याचा अणुक्रमांक, ते म्हणजे त्याचा अणुक्रमांक. तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? मला नाही येत इंग्लिश, बोला बरं. हां, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स, ऑर काय म्हणायचं तिथे, ऑर, अँड जर म्हटलं तर गेलो आपण कामातून, ऑर द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज द ॲटॉमिक नंबर. कळलं का सगळ्यांना? आता मी का बरं असं सांगतो बघा. त्याचं रिझन असं आहे, की परीक्षेमध्ये प्रश्न येतो की अणुक्रमांक, जसं MPSCमध्ये आलेला होता प्रश्न, अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या होय, हां पहिला. सेकंड, अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन आणि प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या होय. येस, मला सांगा कोणता आन्सर बरोबर आहे? कोणता? पहा बरं, परत तिचा विचार करा, पक्का मूवीचं तिकीट नाही मिळणार आहे तर. कोणतं बरोबर आहे? सेकंड. कारण की इथे का आलेलं आहे आणि इथे का आलेलं आहे आणि, असं होईल का? कारण की बॅलन्स करायचं, समजलं आता तुम्हाला? असे प्रश्न येतात. सांगा बरं, इझी आहे की हार्ड आहे? हां, इझी आहे. आणि तुम्हाला जे मी शिकवलं ते इझी वाटत आहे? पक्का. नेक्स्ट. सो आता हे झालं ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक मास काय आहे मग? त्याचं उलटं करू आपण. त्याचं काय करू? उलटं. ठीक आहे, मग मी तुम्हाला एक डेफिनेशन पण लिहून दिलं. ॲटॉमिक मास, आता ॲटॉमिक मास, तर त्याच्यासाठी आपण काय करू, एक गेम बघू आपण. ठीक आहे, तुम्ही लहानपणी हा वाला गेम खेळले आहे का? आता मला त्याचं नाव नाही आठवत आहे बघा. असा एक राहतो तो, असा इथे एक बसतो आणि इथे एक बसतो. हां, सीसॉ. हे तर हा गेम. आता याच्यामध्ये समजा या एका स्टुडंटला बसवलं मी, बरोबर आहे, आणि समोर एक गेंडा बसवून ठेवला 100 किलोच, तर काय होईल? बरोबर आहे ही गोष्ट बरोबर आहे. आता काय करू आपण, समजा या दोघांना बसवला, दोघं गर्ल्सला, आता काय होईल? आता होईल बॅलेन्स. आता काय होईल? बॅलेन्स. मग मला सांगा, आपोआप झालं का बॅलेन्स? हवेतून झालं का बॅलेन्स? नाही. ते जे सीसॉ आहेत ना, सीसॉ, हे बघा, हे याच्यात हा झाला आता बॅलेन्स. कसं बॅलेन्स झाला? जेवढं वजन याचं होतं समजा 50 kg. किती आहे? 50 kg. आणि याचं पण किती आहे? 50 kg. जेव्हा दोघांचं वेट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की ते बॅलेन्स आहे. तेव्हा ते काय आहे? बॅलेन्स आहे. सो ॲटॉमिक मास म्हणजे काय? बिलकुल सेम असंच ॲटॉमिक मास असतो. कसं? बघा, हा ॲटम आहे. शब्दावरून अर्थ सांगू का? ॲटॉमिक मास, ॲटम, हा ॲटम, आणि त्याचा मास कुठे असतो? त्याचा मास कसा राहील? हा प्रोटॉन आणि हा न्यूट्रॉन. समजा प्रोटॉन 8 आहे आणि न्यूट्रॉन पण 8 आहे. या दोघांना ॲड करा,
8 अधिक 8 किती झाले 16. हा झाला त्याचा ॲटॉमिक मास. कळलं? मराठीमध्ये डेफिनेशन बघा कशी आहे. अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बघा. हां, आणि समजत आहे, अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुभार किंवा अणुवस्तुमानांक. इंग्लिशमध्ये बोलू, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ दॅट ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. समजलं? समजलं सगळ्यांना? हा इझी आहे, इझी आहे. आता त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनतं. आता हे काही तुम्हाला विचारत नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काही विचारत नाही, पण आलाच तर तुमच्या नॉलेजसाठी तर माहिती पाहिजे ना. तर आपण 2-4 एक शॉर्टकट्स बघून घेऊ. बघा, समजा मी पकडला सोडियम. कोण पकडला? सोडियम. ठीक आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. किती आहे माहिती आहे सगळ्यांना. आणि तुम्हाला क्वेश्चन काय आला की आयडेंटिफाय द करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय म्हटलं की व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा की कोणाचं म्हणजे सोडियमचं कोणतं परफेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, सोडियमचं कोणतं योग्य इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर कसं कळणार? तर बघा एक फॉर्म्युला, नील्स बोहरने एक फॉर्म्युला सांगितला 2n⁻². काय असतं हे बघा, समजून सांगतो. मला सांगा, आपलं घर असतं, आपलं काय असतं? घर. समजा घर आहे, फक्त एकच रूम राहते का? एकच रूम राहते का? नाही, वेगवेगळे रूम आहेत ना. देवघर, किचन, बेडरूम, हॉल, स्टडी रूम, स्टोर रूम, सगळेच रूम, बरोबर आहे. असे वेगवेगळे पार्टिशन. प्रत्येक रूमचं एक वैशिष्ट्य आहे. किचनमध्ये स्वयंपाकच करा, तिथे जाऊन आंघोळ करणार आहे का कोणी? नाही ना. तर तिथे जे कॅपॅसिटी त्याची जी दिली आहे तीच राहील तिथे. समजा एखाद्याची बेडरूम खूप छोटी आहे, तिथे फक्त 2च लोक जातात, तिथे 10 लोक घुसतील का जाऊन? समजा पाहुणे आले, समजा लग्न आहे तुमचं, बरोबर, पाहुणे आले, आम्ही पण आलो पाहुणे, अरे साला पाहुणे मस्त जोरदार. अरे झोपायला जागा कुठे आहे? रात्रली 12 वाजले. झोपा किचनमध्ये, झोपा स्टोर रूममध्ये, सज्जावर झोपा, कुठेही झोपा. असं होईल का? कॅपॅसिटी आहे ना प्रत्येक रूमची, बरोबर आहे की नाही? नील्स बोरने सेम तेच सांगितलं की अरे भाऊ कॅपॅसिटी आहे प्रत्येक ऑर्बिटची. कोणाची? ऑर्बिटची. तो ऑर्बिट कुठे आहे? कुठून आले हे ऑर्बिट? सो हे ऑर्बिट बघा, म्हणजे जो काही ॲटम असतो ना, न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस, त्याच्या बाहेर जे सर्कल असतात त्याला ऑर्बिट्स म्हणतात. त्याला मराठीमध्ये कक्षा म्हणतात, इंग्लिशमध्ये शेल्स पण म्हणतात आणि ऑर्बिट्स पण म्हणतात. दोन्ही नाव आहेत. नाव दिले त्याला नील्स बोरने, नाव लक्षात ठेवायचं. नाव दिले त्यांनी. व्हेरी गुड. काय पहिलं नाव काय दिलं? के, नंतर एल, नंतर एम, नंतर एन, नंतर ओ, चालू रे. ठीक आहे, समजा त्या ओ पण आहे. KLMNO वाढत जातात. 2n² फॉर्म्युलामध्ये जसं जसं व्हॅल्यू पुट करा तसं वाढत जातं ते. समजत आहे का? डिटेलमध्ये ते खूप डिटेलमध्ये आहे. तेवढं डिटेल तुम्हाला नाही, डोंट वरी. तेवढं आपल्याला शिकूनही काही फायदा नाही, कारण ते एक्झाममध्ये येतच नाही. तर कामाचं बघू. सो के, तर त्यांनी फॉर्म्युला काय सांगून दिला? 2n². आता मी तुम्हाला गणित पण शिकवतो. हां बघा, आता आपण एकदम सोप्या भाषेत गणित शिकू. हा किती आहे? 2. हा किती आहे? 2. ठीक आहे, बघा 2 मल्टिप्लाइड बाय n. ठीक आहे, त्याचा काय आहे? पॉवर 2. पॉवर 2 म्हणजे बघा सांगतो ते पण. हा पहिला नंबरचा सर्कल आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे समजा 1. का बरं? कारण सर्कल कितव्या नंबरचा आहे? पहिल्या. तर आपण बघू की या पहिल्या घरामध्ये किती लोक जाऊ शकतात रेस्ट करायला, किती लोक जाऊ शकतात, बरोबर. तर आपण एक कॅल्क्युलेशन केलं. पहिलं घर आहे ना, ठीक आहे. 1चा स्क्वेअर म्हणजे बघा काय? 1 गुणिला 1, 2 वेळा आहे ना, म्हणून 2 वेळा.
लिहिला 1 × 1 1 व्हेरी गुड. सो 2 × 1 = 2 म्हणजे पहिल्या घरात किती जातील फक्त समजलं. नेक्स्ट 2 मल्टिप्लाय ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर. आता दुसरं नंबरचं घर. आता घर कितव्या नंबरचं आहे दुसरं. ही बघा ही दुसऱ्या नंबरचं घर म्हणून इथे मी लिहिलं 2. ठीक आहे. सो 2 जसाच्या तसा 2चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 2 2 जा 4 4 2 8 म्हणजे इथे किती जातील 8. कोण जातील इथे इलेक्ट्रॉन्स. कोण जातील इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट बघा 2 3चा स्क्वेअर म्हणजे तिसरं घर. सो 3चा स्क्वेअर 9 9 × 2 18 मॅक्स टू मॅक्स एक तर 8 जातील किंवा 18 जातील. आता समजलं का. येस एकदा सांगू बघा आपल्याला काय बनवायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे प्रत्येक अणूच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरतात ना त्याला आपल्याला मॅनेज करून ठेवायचं. त्याला काय करून ठेवायचं आपल्याला मॅनेज म्हणजे व्यवस्थित. म्हणजे तुमच्या घरी समजा तुमच्या घरी प्रोग्राम आहे एखादा कचाकच पाहुणे येऊन गेले तुमच्याकडे तुम्हाला उमजणार का नाही. त्या लहान लेकरं इकडं आले त्यांचे तमाशे सुरू आहे फेक फाक तोडताड बरोबर आहे की नाही. मग आपण काय केलं लहान मुलांची एक सेपरेट रूम करून टाकली की बाबा जे पण काय 8-10 मुलं असतील लहान तुम्ही घुसरे तिकडे मारापिटा करा काय काय खून खराबी तिकडे करत बसा. बुजुर्ग लोक ते वेगळे म्हणजे ते वेगळे याच्यात कोमून द्यायचे पूर्ण ते तिकडे त्यांचे चालू राहते तंबाखू चुना. ठीक आहे. थोडेसे काही स्टँडर्ड लोक असतात बघा पाहुणे आपल्या फॅमिलीत असतात राहत काहीच नाही बरोबर आहे. जाऊ दे आता मी ते रेकॉर्डिंगमध्ये मी बोलत नाही. तर तिथे शो खूप दुनियाभरचा असतो. हा मला चांगलं एकदम पोष पाहिजे व्यवस्थित एकदम एकदम वॉशरूम वगैरे पोष आहे. असं काय तिथे काय झोपणार आहे जाऊन तर असं जे लोक असतं मग त्यांच्यासाठी वेगळी जागा समजत आहे का. तिथे आम्हाला जास्त लोक नाही पाहिजे 1-2 आम्हीच फक्त आमची फॅमिली आमच्या बरोबर हे चल बेटा टाका बॅगा अंदर पटापट समजत आहे. असे लोक पण असतात. मग आपण त्यांना सेपरेट करत आहे. तसंच आपल्याला इलेक्ट्रॉनला पण काय करायचं आहे सेट करायचं आहे. तर प्रत्येक एलिमेंटचा जसा ॲटॉमिक नंबर असेल ना तशी इलेक्ट्रॉन सेट होते. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 बघू. समजा हायड्रोजन 1 आहे. हायड्रोजन किती आहे 1. तर प्रोटॉन किती आहे न्यूट्रॉन 0. चुकलं त्याच्यात न्यूट्रॉनच नाही आहे. सो हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाही आहे लक्षात घ्या. का बरं प्रोटॉन एकच आहे तर इलेक्ट्रॉन पण एकच आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर एकच आहे आणि त्याचा मास पण एकच आहे. त्याचा मास 1 आहे हायड्रोजनचा त्याच्यामुळे त्या न्यूट्रॉन नाही समजत आहे का. नेक्स्ट समजा आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवायला गेले. पहिले प्रोटॉन दाखवा. पहिल्या सर्कलमध्ये किती इलेक्ट्रॉन जातात 2. पहिल्या सर्कलमध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या याच्यात 8 तिसऱ्या याच्यात 8 जातील किंवा 18 जातील चौथ्या याच्यामध्ये 32 हे चालत राहिलं असं. पटलं तुम्हाला येस पक्का नीट. आता हायड्रोजन समजा आता दुसरं बघूया. ठीक आहे. आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. कार्बनचं घेऊ. कोणतं घेऊ कार्बन. ठीक आहे. कार्बनचं बघा Cचं आहे 6. कार्बनचं किती आहे 6. सांगा बरं पहिल्या घरात किती इलेक्ट्रॉन जातील 2. किती 2 दुसऱ्या याच्यात 4. आता समजलं का खूप चांगलं समजून जाईल. तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना शिकवा ह्या गोष्टी बघा एवढं चांगलं समजेल तुम्हाला. सायन्स घरी द्यायचं त्यांना मस्त सायन्सचं लेक्चर सुरू करून बसवायचं घरी. हे चला बेटा हट मैं आज तुम्ही सबको सायन्स पढाऊंगी अजय सुरू करून टाकायची आपली गाडी. नेक्स्ट कार्बन नंतर समजा आहे ऑक्सिजन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8. तर बघा असे सर्कल ही न्यूक्लियस हे सर्कल. तर पहिल्या ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन जातात तर 8मधून गेले पहिल्या ह्याच्यात 2. आता समजलं उरले किती 8मधून 2 गेले किती उरले 6. किती उरले 6. तर मग आता 6 किती जातील दुसऱ्या ह्याच्यात जातील. आता समजलं नेक्स्ट बघा सोडियमचं आहे 11. सोडियमचं किती आहे 11. तर पहिल्या ह्याच्यात किती जातील 2. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या सर्कलमध्ये किती जात असतात. दुसऱ्या सर्कलची कॅपॅसिटी किती आहे 8ची आहे. कितीची आहे 8ची. एक तर 8पेक्षा कमी पाहिजे किंवा 8 पाहिजे. 8पेक्षा जास्त चालणार नाही. तर दुसऱ्या सर्कलमध्ये फक्त 8च जातील. आता 11मधून 2 गेले पहिल्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात गेले 8. अरे यांची ही कॅपॅसिटी आहे. यांची काय जसं या बेंचची कॅपॅसिटी किती आहे 2 स्टुडंटची.
त्याच्या मागच्या बेंचची कॅपॅसिटी आहे 8 स्टुडंटची, त्याच्या मागे 18 स्टुडंटची, समजत आहे का? मग इथे 2 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे, इथे 4 बसवू का? कसं शक्य आहे? होणारच नाही. 2ची कॅपॅसिटी तर जास्त जास्त 1च बसेल किंवा 2 बसतील. पटलं? जिच्याकडे 8ची कॅपॅसिटी आहे तिथे एक तर 8च्या खाली बसतील, 1 2 3 4 5 6 7 8 किंवा 8च राहतील, 9 राहणार. समजलं? नेक्स्ट. सो 8 मग उरले किती? 8 आणि 2 10, उरला 1, तर शेवटी किती जाईल? फक्त 1. आता समजलं सगळ्यांना? समजलं? आता छान वाटलं? एकदम मस्त समजलं? व्हेरी गुड. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग एक मी लिहून देतो, मला करून दाखवा बरं, करून दाखवा बरं. ठीक आहे, तुम्ही सायन्स बघवणार म्हणून. हां, आर्ट वाले भी किसी से कम नहीं रहते हैं. उलट सायन्सवाल्यांपेक्षा जास्त मेहनत आर्टवाले करतात. सगळ्यात जास्त रायटिंग वर्क बिचारे आर्टवाल्यांना असते. लिहत राहा, लिहत राहा. झोपेतून उठले, लिहत राहा. झोपताना लिहत राहा. स्वप्नामध्ये पण त्यांना दिसतो स्वप्न, मी लिहत आहे, मी 5-5 10-10 15-15 पानं लिहत आहे. सायन्स बॅकग्राऊंडवाले थोडी लिहितात एवढं, आहे की नाही? कुठे लिहावं लागतं? मी तर नाही लिहिलं एवढं. तुम्हाला लिहा, मोठे लोक बाबा तुम्ही. अच्छा, लिहावं लागतं. पण हो का? एक ॲन्सर 7. UPSCसाठी चांगली गोष्ट आहे. मग आर्टवाली UPSCमध्ये घुसतात का बरं? UPSCमध्ये रायटिंग वर्क असतो. UPSCमध्ये काय असतो? रायटिंग वर्क. त्यामुळे ते जमून जातं. समजत आहे का? बरं, हां तुम्ही सांगा. आता 1 मिनिट. हां, आता दोघांनी बोलायचं नाही बिलकुल. हां, छान. नाही तर खूप मोठं पनिशमेंट लागेल. 5 लाख रुपये फाईन लावेल मी तुम्हाला. बघा थोडे क्वेश्चन देतो मी. पाच 2 8 3. पहा बरं आलं की नाही? किती छान. येस, 2 8 3 बरोबर आहे. हां बरोबर आहे का? हो, CBZ बरोबर आहे का? दोघं बरोबर आहे. व्हेरी गुड. 10 पैकी 10 मार्क. तर ॲल्युमिनियमचं कसं होईल? ॲल्युमिनियम एल म्हणजे एअर म्हणजे आलू नाही आहे तो, ॲल्युमिनियम आहे. पहिल्या याच्यात 2, नंतर 8 आणि नंतर 3. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजलं? आता हा क्वेश्चन येतो. हा क्वेश्चन कसा येतो? आता एक छोटासा टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड, त्याला म्हणतात व्हॅलेन्सी. त्याला काय म्हणतात? व्हॅलेन्सी. जे आपण शिकलो ना त्याच्याशी रिलेटेड. फक्त तुम्ही आहे ना व्यवस्थित फक्त नीट लक्ष द्या. ठीक आहे? एकदम अभी आप सब लोग बैठे हुए हैं, सबको समझ में आ रहा है. बघा आता समजा आपण गेलो शॉपिंगला. कुठे गेलो? शॉपिंगला. कुठे गेलो? शॉपिंगला पण कुठे? हां कुठे? दिल्ली. हां, समजा एखाद्या मॉलमध्ये गेलो. कुठे गेलो? एखाद्या मॉलमध्ये. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट करत आहे. घ्या गिफ्ट, तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट. आणि मी तुम्हाला म्हटलं की मॅक्स टू मॅक्स तुम्ही 5,000पर्यंत शॉपिंग करू शकता. मॅक्स टू मॅक्स 5,000पर्यंत, ज्याला जे घ्यायचं घ्या. अरे लोकांनी ते 5,000 ऐकलेच नाही बरोबर, ते 50 ऐकून घेतले आणि धडाधड शॉपिंग करून घेतले आणि 10-10 15-15 थैल्या जे जे सापडलं ते सगळं आणलं उचलून आणि काउंटरवर जमा. काउंटरवर काय केलं? जमा. आणि बिल निघालं समजा एकदम लमसम. समजा एक एक्झाम्पल, 5,000चं बिल मी फाडू शकत होतो. बिल निघालं 8,000. किती निघालं? 8,000. आणि मग बिल करायला गेलो आपण. सगळे एकदम खुश. वाह यार असतं कपडे कपडे वाह बढिया. आणि तिथे बिल निघालं 8,000. माझ्याकडे किती आहे? 5,000. बरोबर. कितीने कमी आहे? 3. कितीने कमी आहे? 3. तर माझ्याकडे जितक्यानी कमी आहे, मला जे लागत आहे ना फुलफिल करायला, तुमचं पेमेंट करायला, त्याला म्हणतात व्हॅलेन्सी. त्याला काय म्हणतात? व्हॅलेन्सी. मराठीत काय म्हणतात त्याला? संयुजा. काय म्हणतात मराठीत? संयुजा. तर बघा आता लक्ष द्या नीट. हां समजलं? एक्झाम्पल 5,000चे 8,000 झाले. गॅप कितीची? 3,000. तर 3,000 जी आहे ती काय झाली? त्याची व्हॅलेन्सी, संयुजा. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता तुम्ही लोक
माझ्यावरती उदार झाले खूप. चला हो सर, चला हो, तुम्ही फार बिचारे, तुम्हाला घेऊन देतो आम्ही आमच्याकडून. चला गेलो, मी उचलले ब्रँडेड कपडे, मी कशाला सोडू, मी उचलले अर्मानिया, हां मी जोडलं जे अँड जॉन्स, उचलले मोठे मोठे ड्रेस, ठीक आहे, काढले शॉर्ट्स गिट्स आणले मस्त बघे, ओके चला. आणि 10,000ची तुमची कॅपॅसिटी होती, कितीची होती, आणि मी केली 12,000ची, कितीची केली, कितीनी कमी आहे तुमच्याकडे, 2,000. म्हणजे तुम्हाला गरज कितीची आहे, कितीची गरज आहे, 2ची गरज आहे. तर 2,000 तुमची काय झाली, ती वॅलेन्सी, काय झाली ती वॅलेन्सी. समजत आहे का. आता अजून एक एक्झाम्पल याच्यामधलं, फॉर एक्झाम्पल घ्या की हां, एखाद्याला पैसे पाहिजे होते, एखाद्याला काय पाहिजे होते, पैसे. त्याला किती पाहिजे मला माहीत नाही, त्याला किती पाहिजे ते मला माहीत नाही. मी त्याला 500ची नोट देऊन टाकली, म्हटलं हे घे 500ची नोट दिली, ठीक आहे, 500ची नोट देऊन टाकली. तो मला काय म्हणे, अरे सर मला फक्त 400चीच गरज आहे. मला किती, 400ची गरज आहे, तुम्ही 100 एक्स्ट्रा दिले. म्हटलं राहू दे ना. अरे नाही नाही सर नाही, ठीक आहे, अरे ते तुमच्यासारखे थोडी होते, नाही राहू दे ना. चांगला मुलगा होता बिचारा, देऊन टाकले त्यांनी मला परत, घ्या सर 100 रुपये परत. म्हणजे त्याला 100 रुपये त्याच्याजवळ काय होते, एक्स्ट्रा. 100 रुपये काय होते त्याच्याजवळ, एक्स्ट्रा. तर त्याला त्याची काही गरज होती का, त्यांनी ते देऊन टाकले. किती रुपये दिले त्यांनी, 100. म्हणजे ते 100 पण त्याची काय झाली, ती वॅलेन्सी काय झाली ती. बघा आता, कम टू द पॉईंट, ठीक आहे. अरे हे कुठून आलं, आता बघा, चला लक्ष द्या आता. हां, ऑक्सिजन, ऑक्सिजन O2, ऑक्सिजन O2, ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. ॲटॉमिक नंबर किती आहे, ॲटॉमिक नंबर आहे 8, ठीक आहे. बघा हां, आता तुम्हाला वॅलेन्सी बघा इतकं इझिली समजेल ना सर, वाह काय मस्त. बघा आता सगळं शॉपिंग आठवायची डोक्यात. हां, आता आपण याचं काढू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय करू आपण याचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चला काढलं, तर मला सांगा 8 पैकी पहिल्या घरात किती जातील इलेक्ट्रॉन, 2. हां किती जातील, 2 गेले 2. मग किती उरले, 6. किती उरले, 6. 1 2 3 4 5 6, ठीक आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मगाशी तुम्हाला मी एक खूप मोठं कन्सेप्ट सांगितलं, खूप कामाचं, खूप जबरदस्त कन्सेप्ट. काय की पहिल्या घरात 2च जातील. पहिल्या घरात किती पाहिजे, 2च पाहिजे किंवा 1. पण 2 राहिला म्हणजे तो काय होऊन जाईल, फुलफिल. 2 राहिला तर काय होऊन जाईल. दुसऱ्या घरात किती पाहिजे, कंपल्सरी 8. 8 नाही राहिला तर तो अनस्टेबल, 8 नाही राहिला तर तो म्हणजे फुलफिलच पाहिजे. तिसऱ्या याच्यामध्ये एकतर 8 पाहिजे किंवा 18 पाहिजे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ठीक आहे, लक्ष द्या. पहिल्या याच्यात 2 बरोबर आहे, फुलफिल झाली कंडिशन, ठीक आहे. दुसऱ्या याच्यात किती पाहिजे, 8. मोजा बरं, 8 आहे का दुसऱ्या याच्यात, 6. कितीने कमी आहे, मग वॅलेन्सी किती झाली याची, 2. वॅलेन्सी किती झाली, 2. म्हणून ऑक्सिजनला नेहमी O2 असं लिहत असतात. आता समजलं, म्हणून ऑक्सिजनला नेहमी कसं लिहत असतात, O2. समजलं हो, CBJ समजलं कसं करणार. हां व्हेरी गुड. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. हां म्हणजे अजून तुमचं माइंड एकदम क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. नायट्रोजन, ठीक आहे, 7 मित्र आहे बरं नायट्रोजन आपला. ऑक्सिजनपेक्षा पण, ऑक्सिजन तर कामाचा आहे, पण ऑक्सिजनपेक्षा पण कामाचा कोण आहे माहिती आहे निसर्गाला, नायट्रोजन. किती % असतो पृथ्वीवरती, 1 मिनटं, व्हेरी गुड. किती असतो, 78%. किती असतो, 78%. आणि नंतर ऑक्सिजन किती % असतो, 21. का बरं, 8 स्टुडंट्स, वाह वाह क्या नॉलेज आहे. पार्टी पाहिजे आज सगळ्यांना तुमच्याकडून, व्हेरी गुड. आज पार्टी द्यायची सगळ्यांना. नेक्स्ट आता 7 आहे, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये किती जातील, 2, कंपल्सरी 2. मग 2 गेले, किती उरले, 5. 5 1 2 3 4 5. मला एक गोष्ट सांगा, पहिल्या याच्यात किती इलेक्ट्रॉन कंपल्सरी पाहिजे, 2. मागे लक्षात तुमचं, हां 2. दुसऱ्या याच्यात किती पाहिजे, 8. तिसऱ्या याच्यात 8 किंवा 18. व्हेरी गुड, वाह किती हुशार विद्यार्थ्यांना मी शिकवत आहे.
वा मजा येते शिकवायला. पहिल्या याच्यात 2 गेले, कंडिशन फुलफिल. दुसऱ्या याच्यात किती पाहिजे रे? 8. किती आहे मोजा बरं? 5. कितीनी कमी आहे? 3. तो बॅलन्स किती झाली? 3. आता समजलं का? आता सगळ्यांना समजलं प्रत्येकाला. आता एक एक्झाम्पल देतो. आता बघा बरं तुम्हाला येतं का? ठीक आहे. तुम्हाला मीठ माहिती आहे ना? मीठ काय असतं? मीठ हां व्हेरी गुड. काय असतं? NaCl. सांगतो सब समजेगा, सब समजेगा. रुको जरा, सबर करो. बोला ना, गडबड नाही करणे का. ध्यान दे. बघा सॉल्ट, हा सॉल्ट कुठून आला असेल ते आता आपण बघू. एक्झाममध्ये येतो म्हणून शिकवत आहे. ठीक आहे. बघा Na चा ॲटॉमिक नंबर आहे 11. किती आहे? याचा दुश्मन पकडू आपण इकडे, क्लोरीन 17. ठीक आहे. आता बघा काय होतं, किती मोठा चमत्कार. ठीक आहे. Na किती आहे? 11. सांगा बरं. 2 नंतर 8 आणि नंतर 1. आता मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या की तिसऱ्या याच्यात किती पाहिजे हो? 8 किंवा 18. याच्या याच्यात किती आहे? फक्त 1. त्याला 7 घेणं परवडेल का उधार? समजा तुम्ही लोक, मी 5,000 सांगितलं आणि तुम्ही आली 1 लाखाची शॉपिंग करून, मला परवडेल का 95,000 उधार घेणं? बरोबर आहे की नाही? किडनी विकावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग त्यापेक्षा मी काय करेन, ते 5,000 देऊन टाकेल ना. घ्या, मी चाललो घरी आपल्या. 5 पैसा काय करायचं आहे, समजत आहे का? हा 1 इलेक्ट्रॉन आहे याच्याजवळ, 4पेक्षा कमी आहे. 4पेक्षा बाहेर, इथे बाहेर 4पेक्षा जर कमी असतील ना, तर तो देऊन टाकतो सर दुसऱ्याला. नाही पाहिजे बाबा मला डोक्याला. अरे पटलं का? पटलं तुम्हाला लोकांना? तर हा 1 काय करेन, देऊन टाकेल. बघा आता मी खूप भयंकर कन्सेप्ट सांगत आहे. खूप मस्त, सुंदर, जोरदार आणि जबरदस्त कन्सेप्ट सांगत आहे. फक्त तुम्ही माझ्या एक एक शब्दावरती विलांटी वगैरे सगळं असतं, सगळ्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्याला देऊन टाकतो, पण कोणाला? आपल्याला अजून काही माहीत आहे का? पिक्चर अभी बाकी है. व्हेरी गुड. ठीक आहे. आता बघा एक डायलॉग आला. डायलॉग बघा कसा. पहिले आपण हे बघून घेऊ. क्लोरीन 2, 8 आणि 7. याला गरज कितीची आहे हो? क्या बात आहे. कितीची गरज आहे? 1ची. कितीची गरज आहे? 1ची गरज आहे. कितीची गरज? 1ची. हा काय म्हणतो, माझ्याकडे किती एक्स्ट्रा आहे? 1 एक्स्ट्रा. बेटा साइड हो जाओ, तुम्हारे अब्बू आ रहे हैं. मग इथं क्लोरीन आला. क्लोरीन काय म्हणतो, ए भाई, याला काय म्हणतो, ए जास्त आवाज करू नको. समजलं? 1 इलेक्ट्रॉन आहे, चल चुपचाप दे मला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर तुझी उडा दूंगा. पण ते भाऊ घ्या, पण मला आपल्यासोबत ठेवा, मला आपला सेवक बनवा प्लीज. एने काय म्हणतो, बरोबर आहे. आणि क्लोरीन आणि एने दोघे डेंजर आहे बरं. सोडियमला तुम्ही हात लावा बरं. मी उद्या एक काम करतो, एक काम करूया. नाही, आपण या दोघींना सोडियम गिफ्ट करू यांच्या बड्डेला. आणि सोडियम आपण आणू ना, केरोसिनमध्ये आणू ना, आपण केरोसिनमध्ये आणू किंवा रॉकेलमध्ये आणू, कशात पण आणू, आणि आपण यांना गिफ्ट करू. आणि मग यांना देऊ. काय होईल, विदिन सेकंड त्या सोडियमला तुम्ही हात लावाल, तुमचा हात गायब होऊन जाईल. जादू होईल ना. उलट खुशी व्हायला पाहिजे तुम्हाला. वा माझा हात गायब झाला, मग आनंद झाला पाहिजे. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे सोडियम हा डेंजर आहे. सोडियम हा डेंजर आहे. हात नाही लावायचा, पाय पण नाही लावायचा, बघायचंही नाही त्याच्याकडे. समजा नाही. क्लोरीन ही हा एक प्रकारचा गॅस आहे. क्लोरीन हा एक प्रकारचा, हा पण एक डेंजर आहे. हा पण एक काय, विषारी आहे. असा गळा घुटल्यासारखं वाटतं क्लोरीन जर गॅसचं जर स्मेल आला तर. समजत आहे? आता बघा, तरी पण एक चमत्कार होतो. क्लोरीननी धमकी दिली एनेला, हे भाऊ 1 इलेक्ट्रॉन देतो की उडवू? तुम्ही ते घेऊन घ्या. ठीक आहे. एनेनी काय केलं, 1 इलेक्ट्रॉन याला दिला. आता बघा कन्सेप्ट सुरू झाला. सुंदर, जबरदस्त, मस्त. तर यांनी सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दिला. किती? 1 इलेक्ट्रॉन दिला. 1 म्हणजे यांनी पुण्य केलं की पाप केलं? व्हेरी गुड.
पुण्य म्हणजे त्यांनी खूप चांगलं काम केलं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी दिली त्यांनी लोकांना, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, प्लस. काय म्हटलं गेलं, प्लस. आणि यांनी काय केलं, जबरदस्ती चाल देते की नाही मारू, बरोबर आहे. म्हणजे या लोकांकडून फक्त मागायचं काम करून आला, म्हणजे पुण्य करत आहे की पाप करत आहे. हां, सिर्फ मागणे का काम, देते जेव्हा ते जसं तुम्ही सर द्यायचं काही नावच नाही. तर समजत आहे का. मग क्लोरीननी याच्याकडून मागितलं म्हणून याला मायनस लागला. याला काय लागला, आता नीट लक्ष द्या. पण सोडियमने एक अट ठेवली. सोडियम ही हुशार आहे ना, तो बुद्धी थोडी काय, ठीक आहे, कारण तो माझा स्टुडंट होता, ठीक आहे, लक्ष द्या. तर मी त्याला शिकवलं बरोबर कसं करायचं. तर त्यांनी काय सांगितलं याला की हे बघा सर, हे क्लोरीन बघ भाऊ, मी तुझ्यासोबत मी तुला एक इलेक्ट्रॉन देतो, पण तुला माझ्यासोबत पार्टनरशिप करावं लागेल. काय करावं लागेल, उद्या जाऊन जर मला जर काही प्रॉब्लेम झाला तर तुला यावं लागेल. क्लोरीनमध्ये चल ठीक आहे यार, चल त्याच्यात दोस्ती, ठीक आहे. आता बघा दोस्ती केली दोघांनी. तर एने आला इकडून, यांनी एक इलेक्ट्रॉन दिला. किती इलेक्ट्रॉन दिला, तर जो इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्याला, शब्द नीट लक्षात आहे हां, जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, मी तरी तो इलेक्ट्रॉन देतो त्याला प्लस साईन लागत असतो, प्लस. आणि त्याला म्हणतात कटायन. त्याला म्हणतात कटायन, डायन नाही, कटायन. काय म्हणतात त्याला, कटायन. समजत आहे का, काय म्हणतात त्याला. परत एकदा, जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो त्याला काय म्हणतात, कटायन. समजलं का सगळ्यांना, पक्का, एकदम सुंदर, जबरदस्त. समजलं. याच्या विरुद्ध करा बरं, ठीक आहे. आता बघा Cl काय करत आहे, लास्ट काय करत आहे, Cl बगीच्यात फिरत आहे. हां, इलेक्ट्रॉन घेत आहे, व्हेरी गुड. एक इलेक्ट्रॉन घेत आहे, बघा देत आहे, घेत आहे. किती, एक इलेक्ट्रॉन. तो एकच इलेक्ट्रॉन दिला म्हणून एकच प्लस, एकच इलेक्ट्रॉन घेत आहे म्हणून एकच मायनस. तो जो दुसऱ्याकडून घेतो त्याला अनायन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, अनायन. समजत आहे का. मराठीमध्ये कटायनला काय म्हणतात लक्षात घ्या, मराठीमध्ये कटायनला कटायनच म्हणतात, पण अनायनला दुसरा शब्द आहे. जो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन्स घेतो त्याला त्याच्यावर मायनस साईन असतो, त्याला इंग्लिशमध्ये अनायन आणि मराठीमध्ये सुद्धा अनायनच म्हणतात. समजलं का. ही समजली भाषा. परत अजून एक कन्सेप्ट बाकी आहे, खूप कसा जबरदस्त आणि सुंदर आणि मस्त. बघा काय, बघा नीट लक्ष द्या, एक्झाममध्ये येतो. हां, जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो ना, आधी ऐकून घ्या, जो इलेक्ट्रॉन सतत दुसऱ्यांना द्यायची गोष्ट करत आहे, जो म्हणतो की हा घेऊन जा रे, ठीक आहे त्यासोबत पार्टनरशिप, ठीक आहे त्यासोबत शेअरिंग, जो देण्याचं काम करत आहे त्याला धातू म्हणतात. धातू काय म्हणतात त्याला, धातू. आणि इंग्लिशमध्ये पण त्याला मेटल म्हणतात, धातू नाही म्हणत. समजत आहे का, समजत आहे. जो दुसऱ्यांना इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर साईन कोणता आहे, प्लस, पहिला पॉईंट. दुसरा, इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो म्हणून त्याला काय म्हणतात, कटायन. तिसरा पॉईंट, इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो तर त्याला काय म्हणतात, मेटल. हा काय आहे, मेटल. समजत आहे का, काय हा, मेटल. मग तुमच्या घरी लोखंड, तुमची गाडी, गाडीचे चाकं, सायकल, सायकलचे चाकं, घरात असणाऱ्या वस्तू, बऱ्याच गोष्टी काय आहेत, मेटलपासून आहे. कशापासून बनलेल्या आहेत, भांडे किचनमधले कशापासून बनलेले आहेत, समजत आहे का, मेटल. मेटल हा काय असतो, मेटल हा इलेक्ट्रिसिटीला एका जागेवरून दुसऱ्या जागे घेऊन जात असतो. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये एकच मिनटं, खूप कंटिन्यू कॉल येत आपण. यस, हॅलो. अच्छा, आप कहाँ पर खड़े, तो वहाँ पर खड़े हो क्या, वहाँ पर आना और हाँ हाँ, मैं आपको नंबर फोन करके उसको फोन करके
एक मिनट फक्त. हॅलो, त्या शेतकऱ्याच्या दुकानाकडे पार्सल घेऊन आला सर, तिथे उभे राहा बाहेर. आला असेल त्याला आवाज द्या, मी घरी बोलून घ्या, मला फोन हे ऑनलाईन. ओके, सॉरी. नेक्स्ट काय सांगत होतो मी, बघा, जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो त्याच्यावरती साईन कोणता असतो, प्लस, आणि प्लस साईन असल्यामुळे त्याला आपण म्हणतो कटायन. तो दुसऱ्याला देतो म्हणजे तो दुसऱ्यासोबत रिॲक्ट होतो, स्वतःहून रिॲक्ट व्हायला जातो, म्हणून त्याला मेटल पण म्हणतात. काय म्हणतात, मेटल. आता जेवढे पण मेटल असतात ना त्याच्यावरती ऑक्सिजनचं रिॲक्शन होत असते, त्याच्यावर ऑक्सिजनची रिॲक्शन होत असते. मेटल जितके पण असतील ना ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. इलेक्ट्रिसिटीला काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जातात. हीट, उष्णतेला एका जागेवरून दुसऱ्या जागी. तुमच्या घरी भांडं आहे स्टीलचं, लोखंडाचं, कशाचंही, तुम्ही ठेवा ते गॅसवरती, भांडं गरम होतं, बरोबर आहे. भांडं गरम झालं की पूर्ण आतमधल्या वस्तू गरम होतात, म्हणजे ते मेटलचं भांडं आहे आणि ते काय करतं, हीटला ट्रान्सफर करत आहे. इलेक्ट्रिसिटी तर एकच काम करायचं जास्त नाही. तुमच्या घरी जे सॉकेट असते त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक असे 2 बोट टाकून द्या आणि एक बटन चालू करून द्या, नंतर मला फोन करायचा आणि मला फक्त फोटो पाठवून द्यायचा की जे काही घडलं असेल, ठीक आहे. म्हणजे काय करत आहे, तो इलेक्ट्रिसिटीला ट्रान्सफर करत आहे. समजलं का आता. सो मेटलचे 2 गोष्टी समजल्या. मेटल हा नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही स्टेटमध्ये असतो. एक्सेप्शनल केस आहे बघा, म्हणजे एक सॉलिड स्टेटमध्ये राहायलाच पाहिजे मेटल. सॉलिड स्टेटमध्ये मॅक्स टू मॅक्स टाईम कशात राहायला पाहिजे, सॉलिड स्टेटमध्ये राहायला पाहिजे मेटल, फक्त एकच गोष्ट सोडून, तो आहे मर्क्युरी. तो काय आहे, मर्क्युरी. हां, कुठे असते, हां कुठे असतो, हां कुठे असतं, थर्मामीटर. बरोबर. तर थर्मामीटरमध्ये आतमध्ये जो मर्क्युरी आहे ना, का बरं टाकला असेल त्याच्यात, अरे तुम्हाला ताप आला, तिथे इथं ठेवला थर्मामीटर, चालला, एवढा खतरनाक ताप आहे लमसम की तो फुटणार आता. हां आला का, अजून काय विचारलं मला, भरून देऊन टाका. नेक्स्ट, सो मेटल हा हीट पण ट्रान्सफर करतो, इलेक्ट्रिसिटी पण ट्रान्सफर करतो. समजलं तुम्हाला लोकांना एवढं. मेटल हा जनरली सॉलिड स्टेटमध्ये असतो, फक्त मर्क्युरी सोडून, ठीक आहे. मेटल अजून काय करतो, मेटलला तुम्ही तोडू शकता, बरोबर आहे. डक्टिलिटी प्रॉपर्टी, डक्टिलिटी म्हणजे त्याला वाकून पूर्ण त्याचा तारगीर काढू शकता. सोनं, गोल्ड जो आहे, तुम्ही त्याला गेले समजा गोल्ड घ्यायला, एक काम करा, उद्या माझ्यासाठी गोल्ड घेऊन या, ठीक आहे, मी सांगतो तसं करा. आणि गोल्ड त्याला म्हणा, अरे मला नाही का याची चेन बनवून द्या म्हणा, गोल्डची काय बनवून द्या, चेन. आम्हाला आमच्या सरांना गिफ्ट करायची म्हणा ते, नाहीतर आम्हाला ते सायन्स नाही शिकवणार, आणि ते चेन घेऊन या मला द्या, म्हणजे अजून चांगलं सायन्स तुम्हाला समजेल, म्हणजे तुमच्या फायद्यासाठी म्हणायचं, ठीक आहे. ते गोल्डपासून चेन तयार होत आहे की नव्हतं, म्हणजे तार निघत आहे. म्हणजे मेटलमध्ये काय असते, तार काढण्याची प्रॉपर्टी असते, डक्टिलिटी प्रॉपर्टी असते. मेटलचा आवाज पण येतो, काय येतो, आवाज. पाण्यामध्ये ठेवा, हवेमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, जमिनीच्या खाली घेऊन जा, त्याचा आवाज येणार म्हणजे येणार असा काही नाही, बरोबर. सोनोरस प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी, सोनोरस. हार्डनेस, मेटल हार्ड पण आहे. खिळा आहे समजा तुमच्याकडे, समजा मी तुम्हाला खिळा दिला आणि तुम्हाला म्हटलं किती ताकद आहे, वाकून दाखवा खिळा, वाकेल का, माझ्यानी पण वाकणार नाही, समजत आहे का. मग त्याला तुम्ही त्याला काय म्हणता, हार्डनेस. वाटी आहे समजा तुमच्याकडे, काय आहे, वाटी, त्याच्यामध्ये तुम्ही कढी वगैरे पिता, बरोबर, कढी, बासुंदी वगैरे आपण जे वापरतो जेवताना,
त्या वाटीला वाकून दाखवा बरं, वाकेल का? नाही. हार्डनेस. तर मेटलमध्ये कोणती प्रॉपर्टी असते? हार्डनेस प्रॉपर्टी, सोनरस प्रॉपर्टी, डक्टिलिटी प्रॉपर्टी, कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी. समजत आहे का? एवढे सगळे काय असतात त्याच्यामध्ये प्रॉपर्टी. आता जो दुसऱ्याकडून घेऊन राहिला त्याचं काय, त्याच्याबद्दल तर बोलावं लागेल. तर 1-2 मिनटात त्याची थिअरी बघा आपण कशी संपवू. बघा, जो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत आहे, बघा नीट लक्ष द्या. जो दुसऱ्यांकडून इलेक्ट्रॉन घेत आहे तेव्हा ती कोणता सिम्बॉल येत आहे? मायनस, निगेटिव्ह. त्याला काय म्हणत आहे? अनायन. जो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत आहे त्याला नॉन मेटल म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉन मेटल. सो नॉन मेटल नॉर्मल टेम्परेचरला कोणत्याही याच्यात राहतो. समजलं का? कोणत्या याच्यात, समजलं का? आत्ता बघा, आता हा Na आणि Clच्या गोष्टी झाल्या ना. आता बघा याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, हा Na हा विषारी आहे. एस ऑर नो? बोललो तुम्ही, हा काय विषारी, त्याला हात लावायचा का? नाही. क्लोरीन हा पण काय आहे? विषारी आहे. बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. बघा, Na म्हणजे सोडियम. Na म्हणजे ना, असं नाही होत बरं ते. Na म्हणजे ना. हां, नाकडे 1 इलेक्ट्रॉन असं नाही म्हणायचं, सोडियम येतो. समजतं काय नाव आहे त्याचं? सोडियम. आता मला सांगा त्यांनी किती इलेक्ट्रॉन दिला? 1. यानी किती? 1. हां, याने किती घेतला? 1 इलेक्ट्रॉन. 1 प्लस 1 मायनस. एस ऑर नो? दोघं जण जवळ आले. सो 1 प्लस आणि 1 मायनस काय झाला? कॅन्सल. 1 प्लस आणि 1 मायनस काय झाला? कॅन्सल. आणि मग 1 प्लस आणि 1 मायनस कॅन्सल झाल्यानंतर दोघं जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तयार होतो NaCl. काय तयार होतो? NaCl, ज्याला तुम्ही तुमच्या आपल्या सर्वांच्या घरगुती भाषेत मीठ असे म्हणतात. काय म्हणतात? विचार करा, 2 विषारी गोष्ट एकत्र येऊन एक कामाची गोष्ट बनत आहे. म्हणजे किती भयंकर आहे झाली दुनिया. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? H2O कसा बनला? H2O समजून सांगतो. म्हणजे पाणी. म्हणजे काय आहे? पाणी. हॅलो, एक 15 मिनटात पोचतो ऑफिसला. हो. H2O म्हणजे वॉटर, म्हणजे पाणी. बघा आता कसं होणार? आता तुम्हाला हायड्रोजनबद्दल पहिले मला सांगावं लागेल. बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, त्याच्याकडे प्रोटॉन किती असतील? 1च, किंवा इलेक्ट्रॉन किती असतील? 1च. जर तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 1च इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. पहिले किती इलेक्ट्रॉन जातात? 2. नंतर किती जातील? उरले किती? पण इथे तर 8 पाहिजे होते. म्हणजे गरज कितीची आहे? मग मला सांगा, व्हॅलेन्सी किती त्याची? क्या बात आहे, हुशार. किती? वा, समाधान वाटत आहे. शिकवल्यानंतर येत आहे. ठीक आहे, तुम्ही तर सायन्स बॅकग्राऊंडचे आहे, तुम्हाला तर सगळं येतं. आहे ना? आणि समोर पहा ना कशा हार्ड कन्सेप्ट आहे. 2 म्हणजे याची व्हॅल्यूची किती? 2. बघा, आता मी याला असं नाही लिहिलं, याला थोडंसं मॉडिफाय करून लिहिलं. हा हायड्रोजन, हा ऑक्सिजन. याची व्हॅल्यूची 1 म्हणजे हा 1 देत आहे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला. याची व्हॅल्यूची 2. याला 2ची गरज आहे. समजत आहे? सो हायड्रोजनची व्हॅलेन्सी सोबत ऑक्सिजन आणि व्हॅलेन्सी याच्यासोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 कुठे गेला? इकडल्या साईडला. 2 कुठे गेला? इकडल्या साईडला. इकडे आला 2. 1 कुठे गेला? ऑक्सिजनच्या साईडला. तर 1 कुठे आला? इकडे. एस ऑर नो? इकडल्या साईडला कोण आहे रे बसलेला? H आहे. इकडल्या साईडला कोण आहे रे बसलेला? O आहे. दोघांना एकत्र करा, H2O तयार होतो. असा असतो H2. कसं वाटलं? थँक्यू. खूप छान वाटलं. हां, असं बोलायचं थोडंसं छान. मग किती छान वाटतं असं कोणी म्हटलं तर. मग समजलं का तुम्हाला? H2O असा तयार झाला. NaCl असाच तयार झाला. सो NaClला म्हणतात सोडियम क्लोराईड. काय म्हणतात त्याला? सोडियम क्लोराईड, ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मीठ असे म्हणतात. मिठाचे पण 2-3 प्रकार आहेत बरं. मीठ जे तुम्ही खाता ना घरी, ते ओरिजिनल नाही आहे, ते डुप्लिकेट आणि ते अतिशय विषारी मीठ आहे. अतिशय विषारी, ज्याची प्रोसेस खूप खतरनाक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते
आपल्या शरीरातले जे हाडं असतात ना, त्या हाडांना ते ठिसूळ करतात, म्हणजे बारीक बारीक करतात, साईज त्याचा बारीक करतो. खूप लोकांना थायरॉईड होतो. लोक म्हणतात मिठाच्या कमतरतेने. हॅट, मिठाचीच कमतरता थोडी काय, समजत आहे का तुम्हाला? तर हे जे मीठ वापरतो ना, हे व्यवस्थित नाही आहे. म्हणजे तुम्ही सेंद्रिय मीठचा जास्तीत जास्त वापर आपल्या घरी केला पाहिजे. लोक जे उपवासाला वापरतात, थोडंसं चवीला एवढं छान नाही वाटत, पण तेच आपल्या बॉडीसाठी फायदेकारक आहे. पण आपली जी जीभ आहे ना, हिला 6 प्रकारचे टेस्ट असतात. काय असतात? 6 प्रकारचे टेस्ट. आणि ते काही ना काही मागत राहते, आणि म्हणून सगळं पोटात जातो वेस्ट. सगळं पोटात काय जातो? वेस्ट. डॉक्टर आपल्याला देतो टेस्ट, डॉक्टर आपल्याला देतो टेस्ट. सगळे पैसे होतात वेस्ट, म्हणून त्यापेक्षा घरची भाजी भाकरी बेस्ट. समजलं का सगळ्यांना? समजलं? कविता पण झाली इथे, कळलं? हे सगळे पद्धती आहेत. आपलं लेक्चर किती ते किती होतं? 12 ते 2. बरोबर. तुम्हाला भुका पण लागल्या असतील. चेहरे 10 वाजेपासून काही 10 वाजता लेक्चर होतं. कोणता? माझा पण डेमो आहे आजचा. ओके ओके. सो ठीक आहे. सो ऑनलाईन तर कोणीच नाही आहे. ओके फाईन. सो आज आपण नाही म्हटलं तरी 3 लेसन कवर केले. किती? 3. किती? 3. सो मी बघतो, माझ्याकडे क्वेश्चन्स पेपर आले आहेत माझ्याकडे ईमेलला, तर मी ते चेक करतो, त्याच्यातून काही क्वेश्चन्स आहे का, आपण जे शिकलो त्याच्यातलं आहे का बघतो. जर ते सापडलं ना, तर मी ते तुम्हाला दाखवतो. पण माझ्याच भरोश्यावर राहू नका, तुम्ही पण प्रयत्न करा. तुम्हालाही जर प्रश्न जर सापडले इन केस, तर ते तुम्ही घेऊन या आणि ते तुम्ही मला द्या. सो मी आशा करतो की तुम्हाला आजचं लेक्चर खूप चांगल्या पद्धतीने, खूप सुंदर पद्धतीने, खूप मस्त, आणि शेवटचं काय,